पण त्यासाठी पृथ्वीराज यादव सक्षम होता. मी बोलण्यापेक्षा आपले ऑडिटर बोलतात. ऑडिट रिपोर्टमध्ये जर जनतेचा विश्वास सुद्धा तुम्ही या ठिकाणी घालवून टाकला. महान कार्य न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महान कार्य न्यूज नेटवर्क हे निर्भीड निपक्षपातीपणानं या शिरोळ आणि कर्नाटक भाग आणि महाराष्ट्राच्या भागामध्ये वृत्तसंकलन करताना महान कार्य दैनिक आहे, महान कार्य न्यूज चॅनल आहे, महान कार्य सोशल मीडियावर यूट्यूबला आहे, फेसबुकला आहे, इंस्टाला आहे. ह्या सर्व मीडियामध्ये बघणाऱ्या सर्व आमच्या रसिकांना, नागरिकांना या ठिकाणी मी स्वागत करतो. शिरोळ नगरपालिकेची 2025ची सार्वत्रिक निवडणूक आता सुरू आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला या ठिकाणी मतमोजणी आणि निकाल आहे. या पार्श्वभूमीवर आपण नुकतंच शिरोळ नगरपालिका झाल्यानंतर त्याचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांची मुलाखत आमचे महान कार्य न्यूज नेटवर्कचे संपादक विजय पवार यांनी घेतली होती. आणि त्याचप्रमाणे ह्या शिरोळमध्ये कैलासवासी दिनकरराव यादवांचा वारसा सांभाळणारे त्यांच्या 3ऱ्या पिढीचे कर्तबगार असे नेतृत्व पृथ्वीराज सिंह यादव यांना आपण स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. पृथ्वीराज सिंह यादव यांनी शिरोळमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांना 10 ते 15 वर्षाचा सरपंच आणि उपसरपंच पदाच्या कामाचा प्रचंड अनुभव आहे. कार्यकौशल्य, नेतृत्व, कर्तृत्वान नेतृत्व आणि नागरिकांसाठी 24 तास धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना शिरोळ परिसर सगळा तालुका जाणतो. भाजपच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी जोरदार काम केलं, पण त्यांचा सामाजिक वसा असल्यामुळं, दलित मित्र कैलासवासी दिनकरराव यादव यांचा वारसा असल्यामुळं कुठल्याही सर्वसामान्य एखाद्या विचाराशी त्यांची नाळ जुळेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ते आज स्वतंत्र यादव पॅनल म्हणून, शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनल म्हणून त्यांचं शिरोळ नगरपालिकेमध्ये एक स्वतंत्र पॅनल त्यांनी केलं आहे. या पॅनलचं नेतृत्व ते करतात आणि पहिल्या वार्डमधून ते निवडणुकी लढवतात. आपण त्यांच्या संकल्पना जाणून घेऊया की निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग घेतलाय आणि निवडणुकीनंतर शिरोळचा विकास करण्याचं, शिरोळचा प्रगती करण्याचं काय ध्येय धोरणं आहेत हे आपण पृथ्वीराज सिंह यादवांच्याकडनं समजून घेऊ. नमस्कार यादव साहेब तुमचं. मला सांगा की शिरोळची नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्या आणि ह्या निवडणुकीला तुम्ही स्वतंत्र पॅनल, गेल्यावेळी तुम्ही भाजप होता, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवला. ह्यावेळी तुमचं पॅनलची रचना तुम्ही कशी केली? गेल्या 7 वर्षामध्ये जर बघितला, गेल्या 7 वर्षामध्ये जर आपण बघितला तर नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव लोकांना अतिशय वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळं लोकांनी ठरवलं गावातल्या की सर्वसमावेशक पॅनेल असावं, समविचारी लोकांचं पॅनेल असावं आणि त्याचं नेतृत्व, जरी माझं वय लहान असलं तरी पण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्येष्ठ मंडळीने, आणि तुमच्या नेतृत्वाखाली आपण पॅनेल करावं असं या ठिकाणी सगळ्यांनी सर्वसमावेशक पॅनेल करावं असं सगळ्यांनी ठरवलं. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने गणपतराव पाटील असतील दत्त कारखान्याचे चेअरमन, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सुपुत्र, शेतकरी संघटने चळवळीचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव साहेब असतील, दुसरे संचालक गणपतराव पाटील साहेब असतील, युवा संचालक मंजूर मिस्त्री असतील, गावातील ज्येष्ठ नेते आणि पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप बाबा पाटील असतील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील, आदरणीय BG माने साहेब असतील, माजी सरपंच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे स्वर्गीय दिलीपराव पाटील दादा यांचे बंधू मानसिंगराव पाटील असतील, उदयराव जगदाळे असतील किंवा अन्य समविचारी मंडळी आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलं की आम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहोत, पण शिरोळची आपण जी नगरपालिका स्थापन केली, तो शिरोळच्या नगरपालिका स्थापन करत असताना सर्वच मंडळींनी, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला गट तट पक्ष न बघता काही आंदोलन संघटनासुद्धा होत्या, ह्या सगळ्यांनी म्हणून काय ठरवलं की ग्रामपंचायतीचं उत्पन्न आपलं शिरोळ शहर आहे ते झपाट्यानं आपलं वाढत आहे
आणि ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळण्यात म्हणजे लोकांना ते पुरत नाहीत, त्यासाठी नगरपालिका होणं आवश्यक आहे. यासाठी सगळ्यांनी मिळून आंदोलन उपोषण त्याच्यामध्ये केलं, म्हणजे सर्वच घटक होते त्याच्यामध्ये, कुठलाही पक्ष संघटना शिल्लक नव्हती. सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये प्रयत्न केले. या प्रयत्नामध्ये आम्ही सुद्धा सर्व मंडळी त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी होतो, आंदोलनात होतो, उपोषणात होतो, सरकार दरबारी प्रयत्न करण्यामध्ये आम्ही होतो. आमची 5 वर्षाची कारकीर्द असते. पण आज समाजात बघितलं तुम्ही, एकदा पद मिळाले की कोण सोडायची कोणाची मानसिकता नसते. तरीसुद्धा माझ्याबरोबरचे ग्रामपंचायत कार्याचे जे सर्व सहकारी होते, मग सरपंचांच्या सहित जे आपले 17 सदस्य होते, 17 सदस्यांनी ग्रामसभेचा ठराव असेल किंवा मासिक सभेचा ठराव असेल, तो एकमेकी ठराव करून जिल्हा परिषद स्टँडिंग कमिटीकडे करून दिला. जिल्हा परिषदने आम्हाला सहकार्य करून शिरोळ नगरपालिका व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पडला आणि शासनानं आमच्या शिरोळच्या मूलभूत सुविधा लक्षात घेऊन, गावचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शिरोळ आपली नगरपालिका स्थापन केली. नगरपालिका स्थापन होत असताना आम्ही दोन्ही गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार करावा होता प्रामुख्याने सर्वच मंडळींनी, की नगरपालिकेचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ह्याचा आम्ही विचार केला. आणि अगदी आम्ही मान्य करतो, कबूल करतो की फायदे काय तोटे काय आम्ही त्याच्यामध्ये जाणून घेतले आहेत. फायदे कळले पण ते तोटे आम्हाला समजले त्यामुळे नाहीत. काही वेळेला आम्हाला अशा वेळी म्हणण्याची वेळ आली किंवा नगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती अशी म्हणण्याची वेळ आली. त्यामुळं जरी मी तरुण असलो, युवक असलो, तरीसुद्धा ह्या सर्व गावातील ज्येष्ठ मंडळींनी त्याचप्रमाणे गावातले युवा महिला वर्ग ह्या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आपल्या घरातला कुटुंबातला एक मुलगा आहे आपल्या ह्या, आणि निश्चितपणे हा चांगलं काम करू शकतोय, चांगलं काम करणार. ह्याच्या नेतृत्वाखाली जर आपण गावची सत्ता ह्याच्याकडे दिली तर निश्चितच चांगला स्वच्छ आणि पारदर्शी कारभार होणार. गावच्या ज्या मूलभूत सुविधा समस्या आहेत त्याला माहिती आहेत, तेव्हा हा चांगल्या प्रकारे काम करू शकेल. म्हणून आपण काय केलं, याच्यामध्ये कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता ज्यांना आमच्या पॅनेलमध्ये यू वाटते किंवा ज्यांना आपलं नेतृत्व योग्य वाटते अशा लोकांना एकंदरीत तुम्ही कैलासवासी दिनकरराव यादव यांचा विचारांचा वारसा तुमच्या एकंदरीत बांधणीमध्ये ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दिसतो. नगरपालिकेचे अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये 10 ते 15 वर्ष या ठिकाणी सत्तेचा कारभार केला. त्या कारभारामध्ये तुम्ही चांगलं तुमच्या हातनं ह्या शिरोळच्या विकासाच्या दृष्टीनं त्यावेळी काय करू शकला, अशी एक थोडी कामं सांगता येतील की ज्याच्यामुळं शिरोळचं नाव हे परत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगलं झालं, अशी 1-2-3 कामं तुम्ही सांगू शकताय का? तसं बघायला तर शिरोळ हे पहिल्यापासून म्हणजे शहरासारखंच, म्हणजे कुरुंदवाडला विस्तार करता नाही. कुरुंदवाडचा सगळा लोड आपल्या जयसिंगपूरवर लोड पडला आणि जयसिंगपूर जे आहे ते मोठं शहर आपलं म्हणजे ब वर्ग नगरपालिकेचं क्षेत्र आहे आणि कुरुंदवाडला नगर परिषद आहे. पण कुरुंदवाडपेक्षा जर लोकसंख्या बघितला तर शिरोळची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड जरी ग्रामपंचायत असली तरी पण शहरासारखंच हे मोठं गाव असल्यामुळं या ठिकाणी ग्रामपंचायत काळामध्ये जर बघितला तुम्ही तर घरपट्टी पाणीपट्टीवरच आपल्याला तेव्हा कारभार करायला लागायचा. म्हणजे आपली लोकांच्याकडनं घरपट्टी वसूल होते, पाणीपट्टी वसूल होते, ह्यातनं आपल्याला त्या ठिकाणी कामं करायला लागायचे. पण गावचा विस्तार बघितला तर गावात फक्त 30% गावभाग राहिला आपला आणि 70% उपनगर राहिले. म्हणजे गावचा विस्तार झपाट्याने मोठा वाढला. मग त्याला बरीच कारणं आहेत. आपलं तालुक्याचं ठिकाण आहे, पुराचा विषय असेल, म्हणजे दत्त कारखान्यासारख्या ठिकाणी रोजगाराची संधी असेल किंवा आसपासच्या औद्योगिक वसाहती असतील किंवा तालुक्याचं ठिकाण लोकांचं या ठिकाणी राहण्याचा कल या ठिकाणी वाढलेला आहे. ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करायचं असं या ठिकाणी आम्ही 17 मंडळींनी ठरलं होतं. या ठिकाणी आमच्यामध्ये एक सामान्य कुटुंबात एक सदस्य होता भगवान आवळे म्हणून. तर ते निवडून त्यानं आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलं किंवा मी सेंटरिंग काम करणारा माणूस आहे मी, आणि तुम्ही चांगलं काम करा, काय कुठं आमचं बदनामी करू नका, कुठं आम्ही भ्रष्टाचार केला हे केला असं कुठे एकही आरोप आमच्या होता कामा नये. माझी एवढीच अपेक्षा आहे. माणसंही जपतात की आपण आपलं जे नाव आहे, नाव लौकिक आहे, तो भले किती गरीब कुटुंबातला असेल तर त्याला त्याचा स्वाभिमान राहतो. पैशापेक्षा जास्त त्याला स्वतःच्या कुटुंबाचा आणि नावाचा स्वाभिमान राहतो. हा स्वाभिमान जपण्याचं काम पृथ्वीराज यादवने त्या ठिकाणी केलंय, त्याबद्दल मला म्हणायचं नाही आहे. तुमच्यामध्ये अनेक चांगले गुण आहेत, अनेक चांगलं तुम्ही कामं केलं आहे. पण एका कामाचं थोडंसं तुम्हाला बोलायला पाहिजे की शिरोळकर जनतेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो राहतो म्हणजे नागरिकांच्या समस्यामध्ये तो अन्न, वस्त्र, निवारा आपण म्हणतो आणि पाणी. तर पाण्याचा प्रश्न, जो शुद्ध पाणी पाहिजे ते तुम्ही 10-15 वर्षामध्ये त्यासाठी काय केला? पाणीपुरवठा योजना तुमच्या काळामध्ये थोडी सुरू झाली, चालू झाली, कृष्णेवरलं पाणी शिरोळमध्ये आलं, पण ते पाणी जसंच्या तसं नागरिकांना आजही दिलं जातं.
तुम्ही त्यासाठी त्यावेळी काय प्रयत्न केला होता किंवा भविष्यात तुम्ही त्यासाठी काय करणार आहे, कारण हा मुख्य प्रश्न आहे. पाणी प्रश्न येण्यापूर्वी थोडं मगाशी तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्यात म्हणजे शिरोसाठी तुमच्या संकल्पना काय होत्या आणि हे होतं. तर भविष्यात शिरोळी आपलं शहर पकडूनच आपण म्हणजे गावामध्ये 2-3 गोष्टी चांगल्या मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ग्रामपंचायत सांगत होतो की भविष्यातल्या 10 वर्षात आज तुम्ही आमच्याकडे ग्रामपंचायत सत्ता दिला आहे, येणाऱ्या 10 वर्षामध्ये आमचे काय प्लॅनिंग आहे, आमचं काय नियोजन आहे, हे तुम्हाला 10 वर्षांतर आम्ही केलेलं कामकाज तुम्हाला समजेल असं आम्ही सांगत होतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो विषय आहे आपला की सांडपाण्याचा गावभाग आपला 30% आहे, 70% उपनगर आहेत. 70% उपनगरात जर तुम्ही बघितला तर मोठा 1 कोटी 2 कोटीचा बंगला आहे, पण दारामध्ये त्याच्या गटर नाही. त्या ठिकाणी जर बघितला तर तुम्हाला शोष खड्ड्यामध्ये पाणी साठलेली असते. म्हणजे बरीच समस्या सांडपाण्याची आपली होती. त्यासाठी आम्ही काय केलं, शासन दरबारी प्रयत्न करून म्हणजे त्यावेळी जयसिंगपूरला पण सांडपाणी प्रक्रिया प्रकरण होता शहर असून सुद्धा, आणि कुरुंदवाडला पण होता. म्हणजे जागेअभावी सांडपाणी प्रक्रिया प्रकरण रखडलेला होता. म्हणजे आपण भुयारी गटर केली पण पाणी सोडणार कुठे, प्रक्रिया करणार कुठे, जागेची फार मोठी समस्या होती. त्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करून 2 एकर जागा आपण त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी मंजूर करून घेतली. म्हणून जे आज काय तुमचं जे वाटतंय म्हणजे भुयारी गटरचं वाटतंय ते 70 कोटी आले असतील, 80 कोटी असतील, अंदाजे काय आले पैसे आले असतील, ते काम करण्याची जागा महत्त्वाची होती. जागेचं काम सगळ्यात पहिल्यांदा आम्ही केलं. या ठिकाणी 2 एकर जागा सांडपाणी प्रक्रियापर्यंत मंजूर करून घेतली. कारण कुरुंदवाडी जागा नव्हती आणि जयसिंगपूर नव्हती, म्हणजे मोठी शहर असून भविष्यातला शहराचा वेध घेऊन आम्ही त्या ठिकाणी ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे दुसरं जर बघितलं आपलं तर आपलं तीर्थक्षेत्र नरसिंहवाडी आपली दत्त महाराजांची राजधानी आपली, तसंच कोपेश्वरला खिद्रापूरला कोपेश्वरचं मंदिर आहे. इथे येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची संख्या जास्त आहे. म्हणून आम्ही काय केलं, कल्लेश्वर तलावाचं सुशोभीकरण करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करून अंदाजे 18 कोटीचा सुरुवातीला आपण आराखडा बनवला. हा आराखडा बनवत असताना आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये सुरुवातीला लोकसहभागातून आम्ही गाळ काढून घेतला त्याच्यामध्ये लोकसहभागातनं. त्याचप्रमाणे गाळ काढून आपण त्याच्यामध्ये पाणी पातळी वाढवली. पाण्याची पातळी वाढल्यामुळे काय झालं, आपल्याला गावातल्या विहिरीन आणि बोरच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. आणि त्याचप्रमाणे जो आपला गाळ निघाला तो शेतीसाठी आम्ही लोकांना मोफत त्या ठिकाणी गाळ देऊन टाकला. अंदाजे 50 लाख रुपयाचा गाळ आम्ही कोणतंही म्हणजे लोकसहभागात आम्ही त्या ठिकाणी गाळ काढून घेतला. त्यानंतर थोडं आम्हाला शासनाचा निधी मिळाला, थोडा उशीर व्हायला लागला. म्हणून आम्ही काय केलं, CSR फंड तालुक्यात कुणाला माहीत नव्हता CSR फंड, तर CSR फंड आपण दत्त शेतकरी सहकारी साखर CSR फंड आपण त्या ठिकाणी वापरला आणि अंदाजे 30 लाख रुपयाच्या रकमेचं या ठिकाणी आपण तलावाच्या त्या ठिकाणी फिरण्यासाठी ट्रॅक, त्यानंतर लाईटची व्यवस्था आणि बसायला बेंचेस आपण या ठिकाणी करून घेतले. आणि आमची ग्रामपंचायतची बरखास्त होण्यापूर्वी बरोबर 4-5 दिवस अगोदर आम्हाला या ठिकाणी शासनानं प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत आम्हाला या ठिकाणी निधी मंजूर करून घेतला. म्हणजे कल्लेश्वर तलावाचं आपण कामाची सुरुवात केली. त्याचबरोबर सांडपाण्यासाठी आपण भविष्याचा विचार करून प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा मंजूर करून घेतली. त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्डाचा जो विषय होता, प्रॉपर्टी कार्डाच्या विषयासाठी मी 4 वर्ष धडपडत होतो. अगदी पुण्यापासून, इथं कागदपत्र नव्हती त्यावेळी कोल्हापूर पुणे सगळी कागदपत्र काढून तो विषय आपण प्रॉपर्टी कार्डाचा, कारण उपनगरातल्या 15 ते 16,000 लोकांचा विषय हा प्रॉपर्टी कार्डाचा होता. त्यासाठी आपण सगळी त्याची कागदपत्र जमवाजमवी केली. ही जमवाजमवी करत असताना त्यावेळी 63 लाख रुपये भरायचे त्या ठिकाणी आवश्यक होते. पण माझ्या डोक्यात काय कल्पना होती की लोकांना त्याचा हे न पडता म्हणजे बोजा न पडता आपण शासनाकडनं पैसे घेऊन ते पैसे आपण भरायचे असं आपला विषय होता. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करून म्हणजे अगदी गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बंगाल लोकांची एक वस्ती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, आणि त्या बंगाली लोकांच्या वस्तीला जिल्हा नियोजनच्या DPDCच्या आपल्या नाविन्यपूर्ण योजनेतनं त्या ठिकाणी त्यांना ते मोजणीसाठी पैसे दिले होते. कारण ते आदिवासी लोक होते, बंगाली लोक, त्यांना त्यासाठी दिलं होतं. तोच निकष या ठिकाणी आम्ही लावून त्या तत्कालीन पालकमंत्र्यांना आपण सांगितलं होतं की आम्हाला द्या. तर पालकमंत्री काय मला त्यावेळी बोलले की पृथ्वीराज, ते बंगाली आदिवासी लोक आहेत आणि तुमचा सदन भाग आहे, तुमच्या सदन भागातल्या लोकांना आपण कसं द्यायचं. पण ते मला म्हटले की तुझी जिद्द चिकाटी मी बघितलं म्हटले. मग 63 लाख मला एकदम देणं काही शक्य नाही, पण त्यांना मी टप्पे करून दिले. आम्ही अतिशय त्यांना 10 टप्पे करून दिले. पहिल्या टप्प्यात एवढं करा, तेवढ्या टप्प्यात हे करा. आणि ते झाल्यानंतर बरोबर पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला 20 लाखाचा त्यांनी त्यावेळी निधी पण मंजूर केला. पण दरम्यानच्या कालामध्ये आपली नगर परिषद झाली आणि शासनानंच निर्णय घेतला की म्हणजे अगदी गावं असू देत किंवा शहरं असू देत, ह्या शहरांची मोजणी होण्यासाठी सिटी सर्व्हे मार्फत या ठिकाणी त्यांना निधी दिला गेला. त्या अनुषंगानं म्हणजे आपल्या प्रशासनाच्याच कालावधीत तुमची सांगता येतील. सांडपाणीच्या प्रक्रियेसाठी तुम्ही 2 एकरची जागाचं त्यावेळी संपादन केलं.
त्याचप्रमाणे ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत गरज आहे, कारण शिरोळचा 30% तुम्ही म्हणताचा भाग हा गावातला असेल, गावठाणमधला, बाहेरचा भाग विस्तारला आहे, त्याचं गावठाणमध्ये रूपांतर करून त्यांना मालमत्ता पत्रक द्यावी भूमी अभिलेखकडनं, हे दुसरं काम तुमचं झालं. आणि ह्या एकंदरीत कामाच्या आधारावर आज तुम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आज तुम्हाला काय शिरोळचा विकास करावा असं वाटतो, त्या विकासासंदर्भातल्या तुमच्या संकल्पना थोडक्याशा सांगा. आता मुळात प्रश्न झाला तो पाणी पुरवठ्याचा आपला प्रश्न राहिला आपण. तर मी सत्तेत आलो म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतमध्ये पदार्पण केलं ते 2013 साली आपण त्या ठिकाणी पदार्पण केलं. पदार्पण केल्यानंतर या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या लाईट कनेक्शनचे जवळपास 27 लाख रुपये आपली या ठिकाणी देणे बाकी होते. आणि आम्ही खुर्चीवर बसल्यानंतरच तिसऱ्या दिवशी या ठिकाणी लाईट कनेक्शन कट करायला आपल्या विद्युत वितरणचे लोक या ठिकाणी आले होते. थोडं आपल्याला सामाजिक कामाची जाणीव असल्यामुळं किंवा थोडं व्यावसायिक दृष्टिकोन असल्यामुळे माझ्याकडं त्यावेळी मी त्या अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं बाबा की पाणी हा गावाचा महत्त्वाचा विषय आहे, पाणी पुरवठा आपल्याला बंद करून काय त्या ठिकाणी चालणार नाही. तर आणि 27 लाख रुपये आम्ही काही भरू शकत नाही, कारण तेव्हा आमच्याकडे पैसे पण होते ग्रामपंचायतकडे, जवळपास 80-90 लाख रुपयाचं पूर्वीचं देणं होतं लोकांचं. म्हणून आपण काय केलं त्यावेळी MSCBच्या अधिकाऱ्यांच्यावर बैठक केली आपण आणि त्यांना सांगितलं जे चालूचं लाईट बिल जे आहे तुमचं ते रेग्युलर आम्ही भरतो, त्या अंदाजे 1 लाख 1.25 लाख रुपये चालूचं बिल यायचं आणि त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला हप्ते पाडून द्या मागच्या ह्याचे. मग त्याचे आम्ही 50,000 रुपयाचे हप्ते त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाडून घेतले प्रत्येक महिन्याला. आणि पाडून घेतल्यामध्ये अधिकाऱ्याने माझं पटलं आणि त्यांना माझी तळमळ पटली. आम्ही पाणी पुरवठा त्या ठिकाणी चालू केला. मागच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये जाण्यात काय अर्थ नाही, कारण गावानं सगळं मागच्या पाणी पुरवठा योजनेचं भारत निर्माणची योजना होती त्याचं कामकाज सगळं बघितलेलं आहे. आपल्या गावामध्ये काही तक्रारदार संघटना पण होत्या आणि त्यांचं म्हणणं काय होतं की पाणी पुरवठा योजनेचं काम चांगलं झालेलं नाही काय, आणि पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. आणि हे जर निवडणुकीच्या अनुषंगानं काही गडबडीमध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे, त्यामुळे पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठ्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग योजना तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घ्या म्हणून सांगितलं होतं. त्याच्या अनुषंगानं आपण मग आमचं त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं काम भरणारी जी एजन्सी होती ती MJP होती, म्हणजे कन्सल्टन्सी MJPकडे होती. आणि जिल्हा परिषदचा पाणी पुरवठा विभाग आमचा त्यावेळी कामकाज बघत होता. मग आम्ही त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना MJPचे अधिकारी असतील किंवा आपले जिल्हा परिषदचे पाणी पुरवठा पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी असतील अभियंता, ह्यांना आम्ही एकत्रित बैठक बोलली आणि त्यांना काय सांगितलं आम्ही जे तक्रारदार संघटनेचं म्हणणं आहे काय त्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कामकाज आम्हाला करून दाखवा. म्हणजे समजा अंदाजे एक जॅकवेल अंदाजे म्हणते बरं काय मी, म्हणजे एक तुमचं 10 लाख रुपये तुम्ही जॅकवेल उभा केला आहे, ते जॅकवेल तुमचे पंचायत समितीचे अधिकारी, MJPचे लोक, कॉन्ट्रॅक्टदार, आमची ग्रामपंचायतची बॉडी, ते पाणी पुरवठ्याची वेगळी कमिटी होती त्यावेळी भारत निर्माणची पाणी पुरवठा कमिटी, तक्रारदार संघटना ह्यांना न्या तुम्ही समोर जागेवरती बाबा दाखवा बाबा हे एवढं एस्टिमेटमध्ये एवढं होतं आणि हे काम झालं की नाही दाखवा तुम्ही. जर झालं असेल व्यवस्थित, तक्रार संघटनेचं म्हणणं असेल योग्य झाले तर आपण टिकमार्क करून त्या ठिकाणी पुढे जाऊया. समजा पृथ्वीराज यादव घर ते आप्पालाल चिकोडेंच्या घरापर्यंत 3 फूट आपल्याला खुदाई करून समजा अमुक हे जी पाईप हे टाकायचे काय ते टाकले की नाही, एका ठिकाणी खुदाई करून आपण ती बघू आणि पाईपलाईन टाकले की नाही बघू आपण. त्याचप्रमाणे तुमचं जे मोटर आहेत आपल्या ती कुठल्या कंपनीची मोटर आहे, तेवढ्या HP आहे का नाही हे खात्री करत जाऊया म्हणून आपण त्यावेळी सांगितलं होतं. आणि खऱ्या अर्थानं ज्या तक्रार संघटनेचं म्हणणं होतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जोपर्यंत आमच्याकडं म्हणजे पाणीपुरवठा तक्रार कॉन्ट्रॅक्टदार काम पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं बिल दिलं नव्हतं आणि पाणीपुरवठा योजना आमच्या ताब्यात घेतली नव्हती काय. तर त्या काळामध्ये राज्यमंत्री म्हणजे पाणीपुरवठा राज्यमंत्री म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला असताना तर माझ्या संबंधी होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी तालुक्यामध्ये 70 ते 80 कोटी रुपये अंदाजे आम्ही पाणीपुरवठा योजना असतील अन्य कामासाठी त्या ठिकाणी वाटप केले होते. आमचं मानसी 60 लिटरचं या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं आपलं पूर्वीची योजना होती. 60 लिटर प्रमाण आपल्याला पाणी पुरत नव्हतं, किमान 120 लिटर तर आपल्या या ठिकाणी पाणी पाहिजे होतं. त्यासाठी पाणी पुरवठा योजना मिळावी यासाठी राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात आम्ही पाणी पुरवठा योजना दिल्या. मलाही माझ्या गावाला योजना ती करता आली असती, कारण गावात आपल्या पाणी पुरत नव्हतं. ह्याच्या आम्ही येण्यापूर्वी जर बघितला तुम्ही तर ज्या गल्लीत सरपंच आहे किंवा ज्या गल्लीत सदस्य आहे त्या गल्लीत 8 दिवस पाणी जायचं आणि एखाद्या 8-8 दिवस पाणी जात नव्हतं. मी काय केलं गावाचे 2 भाग केले त्याच्यामध्ये. एक वरचा मुळातच हे तुम्ही यादव साहेब मान्य करता की आपण मुख्य ज्या नागरिकांच्या सोयी असतात किंवा मागणी असती ती एक पाण्याची असते, एक आरोग्याची असते तुमच्याकडून, आणि रस्ते आणि गटरची असते. त्यामध्ये पाण्याचा प्रश्न आता आपण बाकीच्या गावामध्ये बघितलं तर अगदी ग्रामीण भागामध्ये हसूरसारख्या
आगरसारख्या किंवा बाकीचं बघितलं तर शुद्ध पाणी मिळतंय आणि भरपूर पाणी मिळतंय. पण शिरोळमध्ये आपण जर बघितलं तर शिरोळच्या अवतीभोवती 3 नद्या आहेत. कृष्णा आहे, इकडं वारणा आहे, इकडं पंचगंगा आहे, पलीकडं दूधगंगा आहे. नद्यांना पाणी कमी नाही, पण लोकांना पाणी मात्र कमी पडतंय. कारण लोकांना तुम्ही 2 दिवसाला एकदा, 1 दिवस आड, 5 दिवस आड असं पाणी आपण पुरवठा करतो. पाण्याचा प्रश्न हा एवढा मोठा गंभीर नाही आहे. फक्त नदीतनं आणायचं, इथं शुद्ध करून द्यायचं आणि शासन ह्याला प्रोत्साहन देतंय. शासन प्रोत्साहन देत असताना पण ही गोष्ट झाली नाही. पण तुमचा भविष्यातला संकल्प ह्या संदर्भातला काय आहे ते आम्हाला सांगा. कारण आता निवडणूक आहे. आता निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर जाताना तुम्हाला हा प्रश्न येणार की तुम्ही पाण्यासाठी काय केला. तर पाण्याचा संकल्प तुमचा कसा आहे. कारण आता आपण बघतो बाकीची शहरं आहेत की त्याच्यामध्ये 24 तास पाणी नागरिकांच्या चावीवर असतंय. फक्त त्यांनी कॉक फिरवायचा आणि मीटरप्रमाणे वापराप्रमाणे त्यांचं बिल आकारलं जातंय. अशी गावं जी आहेत ती आदर्श आहेत. कारण त्यांना आपण लोकांना किमान खाण्यापिण्याचा भाग हा त्यांच्या श्रमावर अवलंबून राहतो. पण पाण्याचा प्रश्न हा पाणी ते दररोज नदीतनं जाऊन आणू शकत नाहीत. त्याच्यासाठी श्रम करणं ही जुनी काळातली पद्धत होती. आता तुम्ही चावीला पाणी कसं देण्याचा संकल्प आहे तुमचा की तुम्ही 12 तास देणार, 24 तास देणार का हे 8 दिवसाचं, 4 दिवसाचं, 2 दिवसाचा गॅप ठेवून नागरिकांना 1 तास पाणी देणार, रात्री देणार, पहाटे देणार. ह्याच्यामध्ये लोकांची कुचंबना व्हायला लागल्या की नागरिकांना कामावर धड जाता येत नाही, महिलांना धड कामावर जाता येत नाही, दुसरं काय करता येत नाही. पाण्यासाठी वाट बघावं लागते. ही वाट तुम्ही सोपी करणार कशी. म्हणूनच तुम्हाला म्हटलं अडचणी काळामध्ये आपण 2 भाग गावचे केले आणि किमान ज्या भागात 8 दिवसांना पाणी जात होतं त्या भागात आपण 45 मिनिट 1 दिवस आड आपण पाणी देण्याचा त्या काळामध्ये आपण प्रयत्न केला. पण जुनी योजना ताब्यात न घेतल्यामुळं आपण म्हणजे अगदी त्या संघटनेची मागणी रास्त होती, मी म्हणणार नाही. त्यांनी जर आम्हाला योग्य काम दाखवलं असतं तर आम्ही ती योजना पण ताब्यात घेतली असती. आणि राज्य माजी मंत्री माझ्या संबंध असल्यामुळं आपण त्या ठिकाणी सहज पैसे आपण आणू शकलो असतो. पण योजना ताब्यात नसल्यामुळे आपलं ते काम त्यावेळी थांबलं. तर सध्या जर परिस्थिती बघितला तर नगरपालिका झाल्यानंतर नगरपालिकेला बरेच फंड असतात. आपण काय केलं होतं, आमचे पंडित काळे बापूजी पण नगरसेवक आहेत, शेकूर नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पहिली, दुसरी, तिसरी मिटिंग असेल त्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की 45 मिनिटं आपण पाणी देतोय गावाला. आपण जर पाणी आपल्याला 1 दिवस दररोज द्यायचं असेल तर एक्सप्रेस फीडर योजना करा. एक्सप्रेस फीडर योजना म्हणजे काय, 24 तास लाईटची व्यवस्था करा. म्हणजे आपले जे घालवाडचे जे हे आहे पुढे आपले शिरोळ होते एक्सप्रेस फीडर, त्यामुळे आपला 1 दिवस वाया जात नव्हता. सोमवारी आपल्याकडे लाईट नसते. एक्सप्रेस फीडर जर आपण केला असतं घालवाडच्या आपल्या जॅकवेल जवळ तर आपल्याला नियमित पाणी लोकांना देता आलं असतं. ह्या गोष्टीचा सत्ताधारी मंडळींनी विचार केला नाही. म्हणजे अगदी आवाक्यातली रक्कम होती ती. आवाक्यातली रक्कम त्यांनी एक्सप्रेस फीडर केलं असतं तर तो या ठिकाणी त्याच्यामध्ये समावेश होऊन आपल्याला किमान दररोज पाणी जर 45 मिनिटं मिळालं असतं. आता काय करता येईल. आता जी आपली पाणी योजना पाणी चांगलं मिळावं, दररोजचं मिळावं, शुद्ध मिळावं ह्यासाठी काय करता तुम्ही. तर शुद्ध पाण्याचं तुम्हाला म्हणजे विषय सांगतो. म्हणजे त्या काळात पाणी 45 मिनिटं मिळत होतं तरी सुद्धा आपले जे आरओ वॉटरचे आहेत आरओ, मग आमच्याकडे त्यावेळी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये असताना आम्हाला सगळे पुरस्कार मिळाले. आम्हाला त्यामध्ये यशवंत सरपंच मिळालं, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मिळालं, स्मार्ट ग्राम मिळालं, नाविन्यपूर सर्व शासकीय योजना मिळवणारे ग्रामपंचायत पुरस्कार मिळाले, तंटामुक्त अभियान मिळालं. म्हणजे आम्ही जिल्ह्यातल्या ज्या पहिल्या 2-3 मोठ्या ग्रामपंचायती चांगल्या काम करत होत्या मग त्याच्यामध्ये शिरोली आणि आमच्यामध्ये ईर्ष्या असायची. म्हणजे पहिला नंबर कोण येणार ते ईर्ष्या असायची आमच्यामध्ये. त्यामध्ये आम्ही सगळ्या योजना राबवून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो. पण हे करत असताना सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होणे किंवा चुकीचं काम होणे ह्यासाठी आम्ही काळजी घेत होतो. आम्ही या ठिकाणी गावामध्ये 6 ठिकाणी म्हणजे आपली गावडी गल्लीतले हनुमान तालमीजवळचा भाग असेल किंवा अन्य भागात असे 6 ठिकाणी आरओ प्लांट उभा करायचा आम्ही त्या ठिकाणी ठरलं होतं. त्यामध्ये आमच्या तंटामुक्तीचे 12 लाख शिल्लक होते किंवा आपल्याला ग्राप फंडातलं पण काम करता आलं असतं. ही एक सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये सरकारनं ठरवलेले दर असतात. त्या दराप्रमाणे त्या इस्टिमेटप्रमाणे आपल्याला ते काम करावं लागते. त्या काळामध्ये आरओ जे बसवतात योजना म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प आपण बोरवरती किंवा चावीच्या बसवते त्यावेळी त्या रेट नव्हते शासनाकडे, त्याचे काही जे रेट नव्हते म्हणजे शासनाची आधी रेट नव्हते. त्यामुळे आम्ही एखादं बसवलं असतं तर लोकांनी कोणतं म्हणजे तक्रार केली असते की अमुक एवढं कमी अमुक रक्कम एवढं केलं. दर निश्चित करायला लागतो शासनानं त्याचा. दर निश्चित नसल्यामुळे आम्हाला ते बसवता आलं नाही. तरी सुद्धा ट्रायल म्हणून एक खताची कंपनी होती, त्यांनी या ठिकाणी दत्त कारखान्याच्या दत्त भांडाराच्या समोर बरोबर तुम्ही बघितलं असाल तर त्या ठिकाणी लागून एक CSR फंडात त्या ठिकाणी एक आरओ या ठिकाणी बसवलेला आहे. म्हणजे स्वच्छ पाणी देण्याचा आमचा प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न होता. आज सुद्धा आमचा जी धडपड आहे आमची स्वच्छ पाण्यासाठी धडपड आहे. पूर्वीच्या भारत निर्माण योजनेत झालं
ते आत्ताच्या योजनेत होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे दोन्हीही म्हणजे शहरी भागाला या ठिकाणी जास्तीत सुविधा देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. आपल्या शिरोळात जी पाणी पुरवठा योजना 26 कोटीची झाली, कोण जर म्हणत असेल तर मी खिसून आणली, ओढून आणली म्हणत असेल तर हे साफ चुकीचं आहे. अमृत योजना तुम्हाला पाण्यामधलं राजकारणासंदर्भात तुम्ही बोलताय, तक्रारीबद्दल बोलताय बऱ्याच वेळा, त्याचे चटके तुम्हाला बसले असतील. पण हे लक्षात घ्या की शिरोळ हे जागृत शहर आहे, गाव आहे. ह्या शहरामध्येच महाराष्ट्राला दिशा देणारी आंदोलनं झाली, महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या ज्या बऱ्याच गोष्टी झाल्या, जसं ऊस आंदोलनाचं झालं, तसं गावाच्या परिसरामध्ये सुद्धा ह्या शिरोळचं लक्ष राहतं, शिरोळच्या नागरिकांचं, की कुठल्या गावामध्ये भ्रष्टाचार चाललाय तिथं जाऊन तो थांबवावा. ही गोष्ट चांगली आहे. पारदर्शी काम करणाऱ्याला त्याची भीती वाटायची मला वाटते की आवश्यकता राहत नाही. तुम्हाला ती कधी वाटली नाही, पण त्यामुळे विकास खुंटला असं तुम्हाला वाटतं का? विकास कुठला म्हणता येणार नाही आपल्याला. या ठिकाणी जी अमृत योजना 2 होती ती सर्व शहरांना बघा तुम्ही, पण शिरोळ नाही, अखंड महाराष्ट्रात जेवढी शहरं आहेत त्या सगळ्या शहरांना केंद्राने या ठिकाणी अमृत योजना दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये 50% वाटा केंद्र शासनाचा, 45% वाटा राज्याचा आणि 5% वाटा जो आहे तो आपल्या नगरपालिकेचा. आणि पाणी हे जीवनावश्यक बाब आहे पाणी. त्यासाठी नगरपालिकेनं आपल्या किंवा जे सत्ताधारी मंडळी असेल त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष केलं. म्हणजे त्यांनी कुठल्याही योजनेचा अभ्यास न करता आले की पैसे खर्च करायचे, आले की पैसे खर्च करायचे, त्याचा दर्जा बघायचा नाही, त्याची माहिती घ्यायची नाही. काय मलाच जास्त कळतं असं समजून त्यांनी त्या ठिकाणी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 5% जी लोकवर्गणी आहे ती त्या ठिकाणी त्यांनी भरली नाही. त्यामुळे अजूनपर्यंत आपल्याला या ठिकाणी शासनाचे उर्वरित पैसे या ठिकाणी आलेले नाहीत. पहिलं खरं म्हणजे त्यांनी पहिलं आपलं 5% लोकवर्गणी भरायला पाहिजे होती. 5% लोकवर्गणी भरण्याऐवजी त्यांनी अबोव 1% टेंडर दिलं. त्या अमृत योजना 2 मध्ये असं आहे की जे इस्टिमेट दराप्रमाणेच टेंडर द्यायचं आहे, ते वाढीव दराने द्यायचं नाही. तरी सुद्धा त्यांनी 1% वाढीव दराने या ठिकाणी टेंडर दिलं. आम्हाला गावाला पाणी पाहिजे, हे पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना काही विरोध नाही. आरोप करतो ऐका की तुमची जी मागणी आहे की पाणी लवकर मिळालं पाहिजे त्या संदर्भातच मी बोलते साहेब. त्यानंतर काय झालं, आपलं 1 वर्षानं परत त्या वेळेत काम पूर्ण झालं नाही. का पूर्ण झालं नाही तर ह्यांनी काय केले, पैसे भरले त्या ठिकाणी. जेव्हा यांचा कन्सल्टंट होता त्यानं काहीच काम केलं नाही साहेब. त्यानं खरं म्हणजे कन्सल्टंटचं काम आहे, जेव्हा आपण कन्सल्टंट नेमतोय आपण त्या कन्सल्टंटनं पाणी योजना मंजूर करून घेण्यापासून ते केंद्राकडनं पैसे आणून या ठिकाणी पाणी योजना पूर्ण करण्याचं कर्तव्य असते. आपले 18 महिन्याची मुदत होती पाणी पुरवठ्याची काम करायची. त्या 18 महिने कालावधीमध्ये काम झालं नाही. परत यांनी कुणाची तक्रार नसताना गावामध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भात एकाही गावाच्या नागरिकाची तक्रार नव्हती, आम्हाला पाणी पाहिजे म्हणून सगळे लोक तटस्थ शांत होते. काही लोकांनी सूचना केली असतील, बाबा हे तुमचं चुकी चाललं, हे बदलून घ्या, असं करायचं. कारण मान्य कर चांगलं काम करून सांगतो की तुम्हाला ऐका की आपण मी पाण्याचा प्रश्न सोडवतो मग आपण पुढे जाऊ. एखाद्या लोकांनी सांगितलं असतील, पण ह्यांनी काय केलं की काही आंदोलन संघटनांची तक्रार आहे, शेतकऱ्यांच्या तक्राराचं खोटं सांगून 1 वर्षाची परत त्या कॉन्ट्रॅक्टरला मुदत वाढ दिली. मग जवळपास आता तुमचं 18 महिने मुदत संपली, 1 वर्षाची मुदत संपली, तरी सुद्धा तुमचं काम 20-22% पण काम पूर्ण साहेब. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो काम पूर्ण होतं. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये गावात 8-9 दिवस पाणी नव्हतं. किमान या सत्ताधारी मंडळीचं काम होतं की प्रशासक आल्यानंतर काय म्हणायचं, एखादं काम मंजूर झालं असेल शासनानं, शासन काय करतंय, उद्या अप्पालाल चिकोडी जरी उद्या नगराचे झाले आणि अन्य कोण नगरात झालं तर तुमचं जे पैसे आहेत म्हणजे तुमचं सुवर्ण जयंती अभियान असू देत, अण्णाभाऊसाठी दलित वस्ती योजना असू देत, 15 वित्त आयोग असू देत किंवा अन्य ज्या योजना आहेत, हे जे पैसे तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आणि गावाक्षेत्राप्रमाणात हे नेहमी येत राहत असतातच पैसे. काय पण ह्या मंडळींनी काय केलं याच्यामध्ये आपल्या पाणी पुरवठ्या विषयामध्ये मुदतवाढ घेऊन पण त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं नाही. 8 दिवस पाणी त्या ठिकाणी थकीत होतं. हे मंडळी काय करायची, सरकारचे पैसे आले घेतात, नगराची नाही आपल्या गावात 2 वर्षाला बॉडी नाही, तर तुझा पैसे थांबलेत का, सरकारचा थांबलाय काय. तुम्हाला ह्याच विषयावर बोलायला देतो की ह्या पाणीपुरवठ्या संदर्भात तुम्ही असं म्हणताय की ह्या व्यवस्थेनं आता नंतरच्या ज्या राज्यकर्ते आले, आपण त्यांना नगराध्यक्ष अमर पाटील साहेब असं म्हणू, त्यांनी या ठिकाणी कामाचं नियोजन बरोबर केलं नाही असं म्हणताय. पण तुमच्या हे लक्षात घ्या तुम्ही की गेल्या नगरपालिकेमध्ये तुमचे या ठिकाणी 8-9 सदस्य निवडून गेले तुमच्या विचाराचे. ते त्या नगरपालिकेमध्ये काम करत असताना अमरसिंह पाटलांनी परवाच महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये सांगितलं की मला काम करत असताना सर्व नगरसेवकांचा सर्वांचा एकमुखानं मी काम केलंय, मला कोण विरोध केला नाही किंवा हे काम असं व्हावं असं कोण सुचवलं त्याचं मी ऐकलं, पण मला विरोध झाला नाही. मग मला सांगा, तुम्ही विरोधी बाकावर म्हणून ज्या ठिकाणी 8 सदस्य गेले त्यांनी त्या ठिकाणी
पृथ्वीराजसिंह यादवांनी त्यांना टोचलं का 5 वर्षामध्ये की तुम्ही हे मांडा प्रश्न, अमर पाटलांना विरोध करा, पाण्यासाठी तुम्ही भांडा, असं तुम्ही का म्हणला नाही किंवा तुम्ही तसं एखादा आंदोलन केला का, हेच सांगा. आता हा तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि तुम्ही चांगला प्रश्न विचारला. म्हणजे खरोखर गावातले जे प्रश्न होते त्यांना हवा आहे गावात लोकांना या प्रश्नाचं उत्तर. तर गेल्यावेळी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राजेश शाहू आघाडी होती, आम्ही उभारलो होतो आणि 2 पॅनेल होते. या पॅनेलमध्ये जनतेनं 1 मतानं माणूस निवडून आला काय आणि 1000 मतांनी निवडून आला काय, तो विजय असतो माणूस. समजा मी जर 1 मतानं निवडून आलो आणि अप्पाला चिकडे 1 मत हरले तर मला साईडला बसायला कोणी खुर्ची देत नाही किंवा मला सभागृहात प्रश्न मांडायला कोणी अधिकार देत नाही. आम्ही काय केलं, जनतेचा कौल मान्य केला, कारण शिरोळी जनता ही जागरूक आहे आणि शिरोळी जनतेचा माझ्यापेक्षा कदाचित जास्त विश्वास म्हणजे विद्यमान नगराध्यक्षावर असेल किंवा त्यांच्या बॉडीवरती असेल. म्हणून कदाचित मी कुठं कामात कमी पडलो असेल किंवा लोकांना वाटलं नसेल की हा म्हणजे कमी वयातला मुलगा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करेल असं लोकांना कधी वाटलं नसेल. म्हणजे म्हणून लोकांनी त्यांना पूर्ण बहुमत आणि या ठिकाणी नगराधीशपद त्यांना त्या ठिकाणी दिलं. नगराधीशपद दिलं, जनतेचा कौल मान्य करणं हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. जनतेनं मला नाकारलं म्हणून मी काय घरात बसलो नाही. मी प्रति नगरपालिका माझ्या ऑफिसमध्ये चालवत होतो तुम्हाला आणि त्याचा तुम्हाला प्रत्यय येतोय. पण तुमच्या कुठल्याही नगरसेवकांनी नगरपालिकेमध्ये विरोध केला नाही असं अमरसिंह पाटलाचं मत आहे आणि ते तसं रेकॉर्ड त्यांचं ठरावाचं आहे. त्या संदर्भात तुम्ही बोला. ते साहेब सांगतो तुम्हाला. आम्ही आमच्या नगरच्या सूचना काय केली होती की जर चांगलं काम आपण करायला सुरुवात केली आणि एखाद्या कामात आपण विरोध केला किंवा अडचण आणली तर लोकांचा आपल्याविषयी गैरसमज नको की चुकीचं काम करत हे लोक, म्हणजे विरोधाला विरोध म्हणून करायला लागलेत आणि चांगल्या कामात खोडा घाललेत म्हणून लोकांचा विरोध नको म्हणून. काय जेवढी आमच्या नगरसेवकांची जबाबदारी होती तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की तुम्ही विरोध का केला नाही. आमच्या नगरात विरोध केला म्हणजे तुमच्यावरती आमच्या नगरसेवकांचा विश्वास ठेवला, का तर जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून आमच्या नगरात तुमच्यावर विश्वास ठेवला. पण तुम्ही आमच्या नगरसेवकांच्या बरोबरच जनतेचा विश्वास सुद्धा तुम्ही या ठिकाणी घालवून टाकला. जनतेने तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शी कारभारकडे निवडून दिलं होतं तुम्हाला, पण तुम्ही सगळा भ्रष्ट कारभार तुम्ही त्या ठिकाणी गावचा केला. काय कुठंही तुम्ही अगदी स्वच्छ पारदर्शी कारभार न करता येणारे फक्त पैसे खर्चाला खर्च करायचे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही केला. पण त्यासाठी पृथ्वीराज यादव सक्षम होता. मी बोलण्यापेक्षा आपले ऑडिटर बोलतात. ऑडिट रिपोर्टमध्ये जर तुम्ही बघितला तर ऑडिट रिपोर्टनी सगळेच या ठिकाणी तुमच्या कुठल्या कुठल्या विषयात तुमचा गैरमेळ आहे, कुठल्या कुठल्या विषयात भ्रष्टाचार आहे, हे सगळं त्यांनी उघड केलेलं आहे. खरं म्हणजे आमच्या सदस्यांच्यावर बोलण्यापेक्षा विद्यमान बॉडीने आणि नगराध्यक्षांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. कारण त्यांनी विश्वास त्यांना निवडून दिलं, त्यांना नगराज केलं आणि आमच्या सदस्यांतून त्यांना विश्वास दिला. का दिलता की चांगलं काम करतील. पण नंतर आमच्या लक्षात जेव्हा ऑडिट रिपोर्ट आले तेव्हा लक्षात आलं की यांनी चुकीचं काम केलं. नाही, पण तुम्ही एक मान्य करा की भ्रष्टाचाराचा विषय हा दरवेळी सत्ताधाऱ्यावर विरोधक करत असतात. असाच विरोध तुम्ही आता करताय. तुमच्या कामावरही बऱ्याचशा त्यावेळी वादंग माजलं आणि त्यातनं तुम्हालाही त्याचा त्रास सहन करावा लागला. आणि आता आपण अमरसिंह पाटलांच्या कारभारावर बोलतोय. स्पष्टपणानं सांगायचं तर त्यांनी भ्रष्टाचार केला असं म्हणताय तुम्ही, पण त्यांचं मत ठाम आहे की माझ्या भ्रष्टाचाराचा एकही पुरावा, एकही मी काम चुकीचं केलं, भ्रष्टाचारी केलं असं कुठेही आजपर्यंत कोण तक्रार केली नाही किंवा ते आंदोलन नाही किंवा कुठल्या ऑडिट रिपोर्टमध्ये नाही. असं असताना माझ्यावर आरोप जे करतात ते खोटे आहेत असं त्यांचं मत आहे. त्यांचं जे काय असेल ते असो. आम्हाला प्रश्न आहे नागरिकांचा. आपली बांधिलकी ही शिरोळकर जनतेच्या समस्यासाठी आहे, त्याच्या विकासासाठी आहे. आज पाण्याचा प्रश्न हा साधांतरी राहिला आहे, गटरचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे. हे 3 प्रश्न हे खूप मोठे लोकांना त्रास करतात. आता स्पष्टच बोलायचं झालं तर गटरच्या काही कामं उपभागातील झाली, पण बरेचसे गटरचं पाणी जे आपण बघितलं यादव साहेब, तर ते पाणी आपल्या तलावामध्ये सोडलं जातं. त्या गटरच्या जे सांडपाणी आहे त्याचं प्रक्रिया व्यवस्थितपणानं वेगळ्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, ते होत नाही आहे. हा गटरचा प्रश्न झाला. रस्त्याचे प्रश्न खूप अजूनही गंभीर आहेत. बरेचसे रस्ते झालेत, आपण मान्य करू, पण बरेचसे रस्ते जे आवश्यक आहेत ते झाले नाही. धनगरवाड्यातला रस्ता जो आपण बघतो कारखान्याकडे जाणारा असेल, बरीचशी गावातला भाग असेल, ह्या रस्त्यांचं देखभाल दुरुस्ती झाली नाही. आणि त्यासाठी म्हणून किंवा प्रदूषणाचं आपण बघितलो की आपल्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती आहेत, साखर कारखाने आहेत, त्याचं प्रदूषण हे नागरिकांना खूप सहन करावं लागते. आम्ही ज्यावेळी शहरामध्ये फिरतो त्यावेळी लोक म्हणतात की माझ्या घरातसुद्धा एवढा कचरा कुठनं येतो. तर हे आजूबाजूला जे प्रदूषण आहे, आम्ही दररोज आमच्या महिला उठतात, आम्ही उठतो, अंगण स्वच्छ करतो, घर स्वच्छ करतो, पण तासाभरानं बघितलं तर त्या ठिकाणी धूळ साचलेली असते. ह्याच्यावर तुम्ही काय तुमचं नियोजन आहे?
ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? कारण हा प्रश्न जनतेच्या खाण्यापिण्याशी आरोग्याशी निगडीत आहे. त्यासाठी तुमची संकल्पना काय आहे? तर पहिला मुद्दा जो तुम्ही मांडला सगळ्यात पहिल्यांदा की तुमच्या काय सुद्धा भ्रष्टाचारी आरोप झाले. मी अगदी कॉलर ताट करून सांगतो आणि आमच्या सदस्यांना पण सांगत होतो आम्ही. म्हणजे 13 ते आम्ही 18 कारभार केला. त्या कारभारामध्ये आमच्याकडे एकही कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही. ह्या विरोधी मंडळींनी काही लोकांना शिकून आमच्याविषयी आमची दप्तर तपासणी केल्या. दप्तर तपासणीत कुठे या ठिकाणी आमच्या काही त्रुटी सापडल्या नाहीत. त्यानंतर आमचे तुम्हाला कामाच्या हे असतील तुमच्या म्हणजे थर्ड पार्टी ऑडिट असेल, थर्ड पार्टी ऑडिटसुद्धा करून या ठिकाणी आम्हाला कुठेही म्हणजे एकही भ्रष्टाचार डाग लागेल असं आम्ही जे 17 लोक होतो, म्हणजे आमचे 13-14 लोक होते, विरोधी 3-4 लोक होते, पण 17 लोकांनी आम्ही चांगल्या प्रकारे कारभार करून भ्रष्टाचाराचा कुठेही आरोप आमच्यावर झालेला नाही. आमच्यावर कुठलंही आंदोलन झालेलं नाही. मी आजही ठाम सांगतो, स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करून राज्यात देशात आदर्श होईल असं 1 रुपयाचा न छापिता पदरचे पैसे घेऊन आम्ही या ठिकाणी चांगलं काम केलं आम्ही. तुम्ही जे म्हणताय तुमच्यावर आमच्यावर कुठलाही आरोप भ्रष्टाचार झाला नाही. निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी मागच्या वेळी लढलो नगरपालिकेला, पण शिरोळ नगर कामकाजाविषयी कोणी एक शब्द सुद्धा काढलेला नाही विरोधकांनी. त्यांनी काढले ते मुद्दे सगळे ते केंद्र लेवलचे राज्य लेवलचे मुद्दे काढून त्या ठिकाणी ते लढले. आणि आत्ताचे जे निवडणूक विषय आहे, तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचार झाला नाही असं त्यांचं म्हणणं हे आहे. तर मी सांगण्याची गरज नाही. शिरोळच्या जनतेनं प्रत्यक्षात पाहिलेलं आहे की या ठिकाणी लाच घेताना मुख्याधिकारी या ठिकाणी सापडलेले आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबरच जे कोण त्यांचे बगलबच्चे होते ते सुद्धा बगलबच्चे या ठिकाणी सापडले होते. त्यामुळं भ्रष्टाचार मी केला नाही म्हणणं त्यांनी चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी मुख्याधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाते, सक्तीच्या रजेवरती, तेव्हा तुम्ही ओळखून घ्यायचं मग भ्रष्ट कारभार झाला की नाही हे तुम्ही ओळखून घ्यायचं. तिसरी गोष्ट, प्रशासनाच्या कालावधीमध्ये प्रशासक आम्ही प्रश्नाची उत्तरं मागतोय किंवा आम्ही हे मागतोय म्हणून त्या ठिकाणी प्रशासक आठवड्यात कधीतरी एकदा येऊन कधी आला कधी गेला कळत नव्हतं. हे सगळं त्यांचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपला भ्रष्ट आणि अनागोदी कारभार लपवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे शासकीय यंत्रणेचा वापर करून ह्या लोकांना थांबवायचा प्रयत्न केला आहे. पण ते उद्यासुद्धा मी त्यांना चॅलेंज देतो, त्यांनी कधी देत कुठल्याही चौकात देत त्यांनी भ्रष्टाचाराविषयी त्यांनी सांगायचं मी केला नाही म्हणून आम्ही समोर सांगतो की काय काय भ्रष्टाचार केला, चांगलं काम केलं. उद्या बोला आपण, उद्या त्यांच्याविषयी आपण कारण कसं आहे की सत्ताधारी तुम्ही एका बाजूला बोलत असतात, ते एका बाजूला बोलत असतात, पण समोरासमोर येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता आपण या मुलाखतीमध्ये थोडासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत आपण आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत, ते आमचे या शिवशाहू पॅनलचे यादव पॅनल प्रणित शिवशाहू पॅनलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांना आणखीन तीव्र प्रश्न आणि चांगले प्रश्न पण आपण विचारतो, कारण महानकराचा हा स्वभाव आहे की तो तिखट पण आहे आणि गोड पण आहे, आणि ते मुलाखतीला निश्चितपणानं उत्तर देतील. आपण थोडा ब्रेक घेऊ. धन्यवाद. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल. 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट. नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉईज शर्ट फक्त 199 मध्ये. तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा. महानकारे न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपल्या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी भक्कमपणानं शिवशाहू प्रणित यादव पॅनल उभा केला, त्याचे नेते पृथ्वीराजसिंह यादव आपल्या स्टुडिओमध्ये हजर आहेत. आपण त्यांना बरीच प्रश्न विचारली, राजकारणाची विचारली, पाण्याची विचारली. विशेषतः पाण्याचा प्रश्न आणखीन थोडा या ठिकाणी सविस्तर त्यांनी खुलासा करावा असं वाटतं, कारण झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर बोलण्यापेक्षा नागरिकांना भविष्यात तुम्हाला सत्ता मिळाली तर तुम्ही काय करणार, तुम्ही पाणी कसं देणार, ते शुद्ध देणार, किती वेळ देणार, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गटरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारणं हेही गरजेचं आहे. सुशोभीकरण शिरोळचं व्हावं, वातावरण चांगलं राहावं, ह्याही गोष्टी गरजेच्या आहेत. ह्या संदर्भात आपण पृथ्वीराज यादव साहेबांना या ठिकाणी थोडंसं परखड विचारलं, त्यांनी बरीचशी उत्तरं चांगली दिली.
त्यांच्यासोबत आपण पॅनलमध्ये बघितलं तर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील त्यांच्या पॅनलचे नेते आहेत. त्याचप्रमाणे आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी ह्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपलं पॅनल या ठिकाणी उभं केलंय. मला सांगा की तुम्हाला जर यादव साहेब सत्ता आली भविष्यामध्ये ह्या नगरपालिकेमध्ये सत्तेसाठी तुमचं चालू आहे, प्रचाराचा धार खूप मोठी तुमची चालू आहे. बघतोय आपण गल्ली गल्लीमध्ये उमेदवारांची गर्दी व्हायला लागल्या, नागरिकांना कुतवलाय की हा माणूस काय करेल आपल्यासाठी. तर मला सांगा की तुम्ही शुद्ध पाणी, भरपूर पाणी मिळावं म्हणून तुम्ही तुमचं नियोजन कसं आहे ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये? तुम्हाला जर नागरिकांनी सत्ता दिली तर तुम्ही पाण्याचा प्रश्न कसा सोडवण्याचा संकल्प आहे तुमचा? आता आपली अमृत 2 योजना जी चालू आहे त्याचं काम जे आहे ते काम हे सत्ताधारी लोकांच्या नाकारतेपणामुळे रखडलेलं आहे. त्या कामाचा दर्जा नाही. आपण कलेक्टर साहेब असतील यांच्यावर आपली बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं आहे की थर्ड पार्टी ऑडिट करा त्या कामाचं, दर्जेदार आम्हाला काम करून द्या. आणि काम करत असताना काय आपल्याला 5% लोकवर्गणी भरलेली नाही. आम्ही निवडणारे तात्काळ ती 5% लोकवर्गणी आम्ही त्या ठिकाणी भरल्यानंतर आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून उर्वरित पैसे जे आहेत ते आम्ही या ठिकाणी उर्वरित आम्हाला टेक्निकली गोष्टी नको यादव साहेब. तुम्ही पाणी आम्हाला वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये काय बदल करणार उर्वरित पैसे आम्ही तुम्हाला या ठिकाणी मिळवणार. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आताचं जे काम चालू आहे ते 1 वर्ष 1.5 वर्ष तर काय पूर्ण होत नाही यांच्या रखडलेलं काम. हे काम येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे पूर्ण करून तुम्हाला आम्ही या ठिकाणी शुद्ध व मुबलक पाणी 24 तास देऊ. एखादा जर याच्यातला म्हणजे कामगार असेल किंवा एखादा अधिकारी असेल तो दिवसभर कामावर गेला, रात्री 12 जर तिने नळ चालू केला तर त्या रात्री 12ला पाणी मिळालं पाहिजे. एखादी भगिनी 6 वाजता तिला पाहिजे असेल तर 6 वाजता पाणी मिळेल. शुद्ध आणि चांगलं मुबलक पाणी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्याचप्रमाणे जे नागरिक आम्हाला या ठिकाणी घरपाळी व्यवस्थित रेग्युलर भरतील पाणीपट्ट्याने येत त्यांना आम्ही या ठिकाणी मीटर मोफत मीटर देण्याचा, जे मीटरचे पैसे बसतात ते सुद्धा आम्ही मीटर मोफत देण्याचा या ठिकाणी लोकांना प्रयत्न करू. जेणेकरून पाण्याचा जो योग्य वापर आहे तो योग्य वापर होईल आणि लोकांना ज्या प्रमाणात आपण पाणी वापरतो त्याप्रमाणे त्यांना त्याचा मोबदला द्यावा लागेल. संकल्प आहे की सत्ता मिळाली 2 वर्षामध्ये तुम्ही नागरिकांना भरपूर आणि चांगलं पाणी देणार, 24 तास देणार. कारण ते शुद्ध पाणी असंच नळांना सोडून चालत नाही, त्यामुळं तुम्ही शुद्ध पाणी देणार. तुम्ही मला सांगा की तुमचं जे प्रदूषण आहे ह्या सगळ्या भागामध्ये आपण जर बघितलं, गटारीचं पाणी तुंबून त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दुर्गंधी आहे. गटारीचं पाणी हे त्या तलावामध्ये सोडलं जाते की ज्या तलावाकडे आपण शिरोळचा आदर्श म्हणून बघतो त्या तलावामध्ये आपण गटरचं पाणी सोडतो. ह्या संदर्भात तुमचं नियोजन कसं आहे? तेच मग तुम्हाला सांगितलं मी की शासनाकडनं निधी आला प्रत्येक वर्षी अंदाजे 8 ते 10 कोटी रुपये असेल. उद्या आपल्याला चिकोड झालं तरी पण ह्या निधी येत राहणारच. पण त्या निधीचा योग्य विनियोग झाला नाही. गावात जर तुम्ही बघितलं गटर केल्यात पण गटरीचं पाणी पुढं पास होणार हे त्यांनी बघितलेलं नाही. कल्लेश तलावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कल्लेश तलावाचं जे पाणी आहे त्यामध्ये सरळ सरळ हे सांडपाणी मिसळून त्यांनी ते तिथं प्रदूषणाचं फार मोठं चुकीचं काम केलेलं आहे. त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सिस्टीम उभारून त्या ठिकाणचं पाणी आपण शुद्ध कसं राहील यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. कल्लेश्वर तलावाचं पाणी स्वच्छ चांगलं राहील यासाठी प्रयत्न करणार. त्या ठिकाणी बोटिंग असेल, बोटिंग चालू करून आमच्या ज्या वेगवेगळ्या त्यात तुम्हाला कल्पना आहेत त्या सगळ्या माहिती आहेत त्याचप्रमाणे गावच्या उत्पन्नामध्ये भर पडेल यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आपण आता बघतोय की ह्यात कल्लेश्वर तलावाचा सारखाच तलाव ह्या कागलमध्ये आहे. कागलमध्ये आज हजारो लोक बाहेर गावची सुद्धा बघायला येतात. असा परिसर जर तुम्ही या ठिकाणी करत असाल तर नागरिकांना निश्चितपणानं ते तुमचं आवडेल. तुमच्या पाण्यासंदर्भात आणि ह्या गटर संदर्भात आणि त्या कल्लेश्वर तलावाच्या विकासासंदर्भातल्या योजना आपण जरी मान्य करू पण भविष्यामध्ये आपण आता बघतो की शिरोळमध्ये वृद्धांसाठी, महिलांसाठी असं वेगळं ठिकाण नाही आहे की त्यांनी बसावं, त्यांनी व्यायाम करावा, त्यांनी फिरावं. कारण बरेचसे आपण बघतो की ज्येष्ठ नागरिक आपले दत्त कारखान्याचा आसरा घेतात, दत्त कारखान्यामध्ये जाऊन ते फिरतात. असं शिरोळमध्ये काय होऊ शकेल का? जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना फिरायचं आहे, सकाळ संध्याकाळी प्रकृती सांभाळायची आहे, ह्यांच्यासाठी तुमचं काय संकल्पना आहे? ज्या काम खुर्चीवर बसणाऱ्या माणसाची जर काम करण्याची मानसिकता चांगली असेल तर तो काही करू शकतो, तो काही मार्ग काढू शकतोय. आपल्या गावामध्ये अंदाजे 119 जागा ह्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या आहेत, म्हणजे ओपन स्पेस आहेत गावातले आपले. ते सगळे आपण जर ताब्यात घेतले तर जागोजागी केलं. आता इथं तुम्ही जर आपल्या कार्यालयाच्या पाठींब बघितला तर इथे एक 4-5-5-6 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्या ठिकाणी जर ते तुम्ही डेव्हलप केलं तर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र होऊ शकते तुमचं त्या ठिकाणी. ठीक आहे. काही ठिकाणी तसंच एक भाग आहे
की युवकांना खूप मोठं वेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून शिरोळ नगरपालिका, आता नगरपालिका स्थापन झाल्यापासून आरक्षित जागा असतील, त्या आरक्षित जागेचा वाद काही असेल तर एखादं क्रिकेट खेळण्यासाठी एखादं ग्राउंड मोठं व्हावं, एखादं काहीतरी चांगले क्रीडांगण 2-3 व्हावेत, ह्यासाठी तुमचा काय संकल्प आहे? म्हणजे आता तुम्ही ज्या जागा म्हणताय तुमच्याकडे एकोड्या आरक्षित आहेत, त्याच्यामध्ये तशी व्यवस्था आहे का? बरोबर आहे. आपलं शिरोळ तालुक्याचं ठिकाण आहे आणि राज्याचं आणि केंद्राचं धोरण आहे की ज्या ठिकाणी तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुल झालं पाहिजे. त्यासाठी आदरणीय सारे पाटील साहेब असताना या ठिकाणी शिरोळा क्रीडा संकुल मंजूर पण झालं होतं, म्हणजे 1 कोटी निधी पण प्राप्त झाला होता त्याचा. पण जागेअभावी, जागेची मालकी नसल्यामुळं ते क्रीडांगण या ठिकाणी उदगावला जाणार होतं. तर ते आम्ही थांबवलं आणि आपण ज्या नमाजगेचं माळ म्हणतो आगरोडला सरकारी ITI लागून आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी जी जागा आहे नमाजगे माळावरची, त्या जागेचा आपण या ठिकाणी क्रीडा संकुलसाठी आपण जागा मिळावी म्हणून कलेक्टर पाठपुरावा आपण त्या ठिकाणी करत होतो. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याच गावातील आमदार या ठिकाणी उल्हासदादा पाटील त्या ठिकाणी आमदार झाले. त्यांनी मला सांगितलं की क्रीडा संकुलाच्या जागेचा मी हा प्रश्न मार्गी लावतो आणि त्या ठिकाणी आपण क्रीडांगण करूया. जर आमदारासारखा जर माणूस जर म्हणत असेल मी क्रीडा संकुलची जागा मंजूर करून आणतो, तर आम्ही त्यांच्याकडे आमची सगळी कागदपत्र त्या ठिकाणी दिली, पण ती जागा काही या ठिकाणी मंजूर झालेली नाही. गेल्या 5 वर्षामध्ये जागा मंजूर करणे यांचं या ठिकाणी कर्तव्य होतं, पण त्यांनी ते केलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये केंद्राची खेलो इंडियासारखी एक योजना आहे त्याच्यामध्ये, खेलो इंडिया, तर आपण या ठिकाणी ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी चांगलं अद्ययावत असं तालुका स्तरावरचं चांगलं क्रीडा संकुल या ठिकाणी उभा करू. त्याच्यामध्ये अगदी वैयक्तिक खेळापासून नाही, पण हे करत असताना तुम्ही परत पुढच्या 5 वर्षात असं म्हणू नका की ह्या कामाची मी ह्याला जबाबदारी दिली, कारण आपलं कर्तव्य राहतं. तुम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये राहता, तुम्ही ज्यावेळी विरोधात पण राहता, तुमच्याकडं राज्याच्या नेतृत्वाचं बरंचसं चांगले संबंध होते मधल्या काळामध्ये. तुम्ही स्वतः ही कामं करणं अपेक्षित राहतं. क्रीडांगणाचा प्रश्न हा तसा मोठा आहे, त्याचं बजेट मोठं आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं की इथून पुढं आता शिवस्वराज्य हे भवन झालंय. खासदार धैर्यशील मानेंनी सुद्धा या ठिकाणी शिरोळमध्ये खूप फंड चांगला दिला, एक चांगली इमारत त्या ठिकाणी साकारत्या. तशा प्रकारचं मुलांना, ह्या नवीन तरुणी आहेत की त्यांना भविष्याची दिशा ठरवायची आहे, त्यासाठी MPSC सारखे, UPSC सारखे किंवा कॉम्पिटिशन एक्झाम राहतील, बँकिंगच्या परीक्षा असतील, रेल्वेच्या परीक्षा असतील, केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या खाती असतील, त्यामध्ये प्रोत्साहन त्यांना देणं आणि त्यांच्यासाठी चांगलं सुसज्ज असं ग्रंथालय निर्माण करणं, त्यांना त्याच्या पद्धतीनं ट्रेनिंग देण्यासाठी शिक्षकांचं नियोजन करणं, ह्या भविष्यातल्या ह्या आपल्या जे युवक आहेत त्यांची भविष्यातली पिढी चांगली घडावी म्हणून तुमचा काय संकल्प आहे का? पहिला मुद्दा तुम्ही सांगितला की नाही, आपण खेलो इंडिया तुम्हाला योजना स्कीम का सांगितली मी, तर त्या स्कीमची मला पूर्ण सगळी माहिती आहे आणि माझे केंद्रात आणि राज्यात हा सुद्धा सगळ्यांवर चांगले संबंध आहे. मी जरी आज कुठल्या पक्षात नसलो तरी सुद्धा काम करणाऱ्या माणसाला सत्ता पाहिजे असं काय नसते. त्यानं जर प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतंही सरकार असू दे, मग राज्यातलं असू दे, देशात असू दे, ते लोकांसाठी निधी द्यायला या ठिकाणी कायम तत्पर असते. कुठलेही मंत्री असू देत किंवा आमदार असू कोणी असू देत, ते निधी द्यायला काही नेहमत नसतात, काय ते देतच असतात. त्यासाठी आपण आपली मानसिकता ठेवून त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असते. त्यामुळे खेलो इंडियाच्या माध्यमातून जे आहे आपलं, ती तुमची कल्पना आहे, तुमच्या कल्पनेपेक्षा चांगलं या ठिकाणी मी क्रीडा संकुल उभा करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. गावातल्या जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पृथ्वीराज जो बोलतोय ते करून दाखवतोय, हे गावातल्या लोकांना माहिती आहे. अतिशय प्रामाणिकपणे सचोटीनं मी या ठिकाणी काम करतोय. जे माझ्या हातनं घडतंय तेच मी घडते म्हणून सांगतोय, जे घडत नाही ते घडत नाही म्हणून या ठिकाणी मी सांगत असतोय. तुम्ही जे सांगितला की अभ्यासिका या ठिकाणी उभा करावी, तर आमच्या या नगरपालिका निवडणुकीचा अजेंडा आहे. रस्ते असतील, गटारे असतील, सामाजिक सभागृह असतील, हे कोण तर कोणाला करत राहणारच, याला पैसे येत राहणारच. पण गावातली व्यक्ती म्हणजे आपला युवक असेल, महिला असेल, हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. यासाठी आपले प्रयत्न आहेत, म्हणजे माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं. मी एक काम तुम्हाला माहित आहे की घालवाड सारखं एक छोटं गाव आहे, त्या गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 100-150हून अधिक, मग त्यात तरुणी असतील, तरुण असतील, मुलं असतील, मुली असतील, ह्या शासकीय नोकऱ्यामध्ये गेले, बऱ्याच वेगवेगळ्या खात्यामध्ये गेले. शिरोळमध्ये मात्र ह्याला प्रोत्साहन मिळेल असं नेत्यांचं नियोजन मला दिसत नाही, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. ते सांगतो मला मी, आपल्या वचननाम्यामध्ये तो आपण अजेंडा घातलेला आहे. तर युवकांसाठी म्हणजे आपल्या युवकांसाठी रोजगाराची शिबिर आहेत, ती आपण नोकरी संदर्भाची शिबिर आहेत, त्याचं या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे आयोजन आपण करणार आहोत. त्यात पण भरतीची मदत, आजही भरतीच्या मुलांना विचारा तुम्ही, त्यांना जे लागेल ते वैयक्तिक स्वरूपात माझ्या पद्धतीने मदत होते ती त्यांना मी मदत करत राहतोय. त्यांना जे चांगले मार्गदर्शक आहेत
म्हणजे या ह्याच्यात कसं होते, प्रॅक्टिकलला मुलं चांगलं हे करतात, पण लेखी परीक्षेमध्ये त्यांना अडचण, त्यासाठी चांगले मार्गदर्शक आणून त्यांना मार्गदर्शन करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतोय. आणि मुलांनाही माहिती आहे की मी त्यांना म्हणजे मार्गदर्शन सक्षम आहोत. येणाऱ्या काळामध्ये चांगली मार्गदर्शन शिबिरं घेतली जातील, युवकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असतील. त्याचप्रमाणे केंद्राच्या आणि राज्याच्या चांगल्या योजना आहेत. म्हणजे अगदी तुम्ही जर PM स्वयंरोजगार योजना बघितला तुम्ही रोजगाराची, तर त्याच्यामध्ये 25-30 लाखापर्यंत अन्न प्रक्रिया जो हे आहे आपला उद्योग आहे, त्यासाठी 25 ते 30 लाख विनातारण कर्ज या ठिकाणी दिले जाते. त्यासाठी लोकांची मानसिकता पाहिजे. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ह्याचे म्हणजे उद्योगधंद्याचे आपण त्या ठिकाणी कॅम्प आयोजित करणार आहोत. कॅम्प आयोजित करत असताना फक्त कॅम्प आम्ही आयोजित करणार नाही, तर त्या कॅम्पमध्ये आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणारा माणूस असेल, त्यानंतर त्या बँकेचे अधिकारी असेल, कारण बँक महत्त्वाचे आहे, बँकेचा अधिकारी त्या ठिकाणी असेल, आणि त्या शासनाचे अधिकारी म्हणजे मंजूर करणारे, हे ना एकत्र बसून ऑन द स्पॉट त्या ठिकाणी कसं कर्ज मंजूर करता येईल किंवा त्या लोकांना रोजगार कसं देता येईल किंवा कुठल्या रोजगारात नफा कसा आहे हे आपण त्या ठिकाणी त्याला देऊन जास्तीत जास्त लोकांना आपण या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणून तुम्हाला मग अशी म्हटलं की आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा, महिला असतील, युवक असतील किंवा दिव्यांग लोक असतील, ह्यांना आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मी माझी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या किंवा अन्य ज्या योजना असतील, हे माझ्या माध्यमातून किमान 1 रुपयाचा काही विना ह्या योजनेचा लाभ गावातल्या सर्व कुटुंबापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. शिरोळची जनता ही जशी श्रीमंत आहे तशी ती मध्यमवर्गीय आहे. अत्यंत गरीब जनताही या ठिकाणी आहे, कारण मोलमजुरीसाठी बऱ्याच बाहेरच्या गावाहून राहणारी किंवा आपल्याच मूळ गावातले ज्यांच्या जमिनी आता खूप कमी झाल्या अशी गरीब जनता आहे. ह्या जनतेचा एक मागणी राहते की आम्हाला जगणं सुसह्य व्हावं, असं आरोग्याचं काहीतरी तुम्ही चांगलं करा, असं आम्हाला राहण्यासाठी काहीतरी निवारा करा. निवारा आणि आरोग्य, जी जनता अत्यंत गरीब आहे, ज्यांना खाण्यापिण्यासाठी धडपड करावी लागते, रोजगार मिळत नाही. तुम्ही रोजगाराचं सांगितलं की ते ज्यांना रोजगार पाहिजे त्यांना वैयक्तिक तुम्ही त्यांना मदत करता. शिरोळची ही संस्कृती आहे. अमरसिंह पाटील असतील आणि पृथ्वीराज यादव असतील, मदतीबद्दल तुमच्या कुणी वैयक्तिक आपलं चांगली आहे, म्हणजे भावना चांगल्या आहेत, लोकांच्या बद्दल भावना तुमची चांगली आहे आणि लोकांची भावना चांगली आहे. पण ह्या गरीब वर्ग जो आहे, ह्या गरीब वर्गासाठी तुमचं काय नियोजन आहे की त्यांना रोजगार शेतात मिळावा, त्यांना रोजगार आजूबाजूला मिळावा, रोजगार ह्या माणसांना रोजगार नसलेली आज पिढी जास्त झालेली आहे, त्यांना निवाऱ्यासाठी तुमची काय नियोजन आहे हे थोडंसं सांगा. निवाऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याकडे थोडं पूर्वीचा शेतकरी कुटुंबाचा भाग असल्यामुळं आपली लहान लहान गावभागामध्ये घरं आहेत आणि गावात आपले विस्तार वाढलेला आहे. मग आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपली नंदीवाली वसाहत जी आहे, त्या नंदीवाली वसाहतमध्ये लोकांना घरकुल मंजूर त्या ठिकाणी होत नाही. काही ठिकाणी गावामध्ये एकाची 4-4, 5-5 भाऊ असल्यामुळं तुमचं काय जे 2,500 स्क्वेअर फूट जागेचा असेल किंवा 500 स्क्वेअर फूट जागेचा घरकुलसाठीचा जो हे आहे म्हणजे निकष आहे, तो निकषची लोक पूर्ण करू शकत नाही. किंवा 3 फूट जागा सोडा म्हणजे पूर्वी जे लागून भिंती लागून असणारी घरं आहेत ते निकष पूर्ण होत नाहीत. पण नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला म्हाडा असेल, म्हाडासारख्या ज्या योजना आहेत, आता तुम्ही उदाहरण कागरला जर बघितलं तर म्हाडाच्या माध्यमातून बरीच त्या ठिकाणी घरकुल मंजूर करून करण्यात त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या गावामध्ये जर बघितला तर गायरान क्षेत्र आपल्याला अतिशय कमी आहे. म्हणजे अगदी मी कबूल करतो आणि मान्य करतो काय, पण आपल्याकडे शारपडचं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे. तर उदाहरण घ्यायचं घालवाट रस्ता असेल, ह्या भागामध्ये शारपडचं क्षेत्र भरपूर आहे आणि त्या ठिकाणी कमी मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या जमिनी या ठिकाणी मिळू शकतात. आणि आपण जर ते ज्यांना घराची गरज आहे असे जे नागरिक, नगरपालिका आपण जर एकत्र आलो आणि त्या जागा जर आपण घेतल्या तर म्हाडासारख्या चांगल्या योजना म्हणजे नंदीवाली वसाहत असेल किंवा गावातल्या ज्या लोकांना घरकुल लाभ पाहिजे अशा लोकांसाठी आपण चांगल्या म्हाडासारख्या योजना करून चांगल्या या ठिकाणी कॉलनी आपण उभा करून या ठिकाणी लोकांना आपण न्याय देऊ शकतो. आपण हा खूप संकल्प चांगला आहे, कारण अत्यंत गरीब जी माणसं आहेत त्यांना आज त्यांच्या घरामध्ये वाटण्या होत 50 वर्षामध्ये त्यांना शासनाच्या किमान एक 320 स्क्वेअर फुटाचं मर्यादा सुद्धा ते करू शकत नाहीत किंवा त्यांच्या जागा नाहीत. त्यांना तिथं राहण्यासाठी आता अत्यंत गर्दी व्हायला लागल्या, कुटुंबाची व्यवस्था होत नाही. अशा वेळी तुम्ही जे सुचवला की आजूबाजूला जमिनी मोठ्या प्रमाणात घेऊन त्या ठिकाणी म्हाडासारखं नियोजन करायचं आणि कागलमध्ये खरोखरच एक 1,000-1,500 लोकांचं एक असं कॉम्प्लेक्स त्यांनी उभारलंय. ह्या कॉम्प्लेक्सचं नियोजन तुमचं खूप चांगलं आहे. ते तुमचा संकल्प पूर्ण व्हावा ही सगळ्या गोरगरीब जनतेची सुद्धा इच्छा आहे. ह्या सगळ्या संकल्प पूर्ण होत असताना एक शिरोळचा स्वाभिमान म्हणून शिरोळमध्ये छत्रपती ताराराणींची गादी आहे.
शिरोळमध्ये दत्तांचं निवासाचं मोठं केंद्र आहे, आध्यात्मिक केंद्र आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा या ठिकाणी व्हावा ही इच्छा आहे. त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे? आता पहिला मुद्दा जो तुम्ही सांगितला की शिरोळमधलं आपल्या दत्तगुरु भोजनपात्र मंदिर आहे, तिथं हस्तपूजा केली जाते दत्त महाराजांची. तर जागृत देवस्थान आहे आपलं. वाडीबरोबरच शिरोळ सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि देशातलं एकमेव हस्तपूजा करणारं आपलं मंदिर आहे. गावामध्ये आता आपल्या बऱ्यापैकी आयलँड या ठिकाणी डेव्हलप होत आहेत. आता जय भवन चौकात झालेला आहे, संभाजी चौकात झालं आहे. त्याचप्रमाणे आपण जे मटन मार्केटच्या समोर जे एक आपण रिकामी जागा आहे त्या ठिकाणी, पूर्वीचं अतिक्रम होतं, आपण अतिक्रम काढून घेतलेत. आपलं शिरोमून त्या ठिकाणी आपण उभं केले. त्या ठिकाणी आपण जर ते हस्तपूजेचं आपण जर हे केलं, त्या ठिकाणी जर आयलँड उभा केलं, म्हणजे आयलँड सारखं आपण ते एक वास्तू उभा करून त्याच्यामध्ये जे हस्तच्या हाताच्या ठशाची प्रतिकृती उभा करून त्या ठिकाणी आपण जर ती सगळी माहिती लावली तर निश्चितच वाडीला जाण्याबरोबरच आपल्या गावचंही महत्व लोकांना समजेल आणि या ठिकाणी शिरोळकडे येणाऱ्या भाविकांचा कच त्या ठिकाणी वाढेल आणि खरोखरच त्या चौकाला एक चांगलं महत्व प्राप्त होईल. दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला तारा आणि तख्ताचा, म्हणजे शिवाई तख्त म्हणतो आपण त्याला, तर या तख्ता संदर्भात तुम्ही आदरणीय छत्रपती संभाजी राजेंना विचारू शकताय. आपले अखिल भारतीय शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष जे आहेत रावसाहेब देसाई साहेब आहेत त्यांना विचारू शकताय. तुमचे सहकारी मित्र दगडू माने साहेब आहेत त्यांना विचारू शकताय, किंवा पांडुरंग माने जे तंटा अध्यक्ष आहेत त्यांना विचारू शकताय. आपण या संदर्भात आदरणीय संभाजी राजेंच्याकडे ग्रामपंचायत जवळपास 40 लाखाचा आपण त्या ठिकाणी रिनोव्हेशनचा म्हणजे ह्याचं म्हणजे गावातली सगळीच मंदिरं बघितला तुम्ही, मंदिरं जवळपास गावातली सगळी या ठिकाणी व्यवस्थित सुस्थितीत या ठिकाणी डेव्हलप झाले आहेत. पण एकमेव जे तख्त आहे ती या ठिकाणी तख्त अजून सुधारणा झाली नव्हती. आजही मॅडम तुम्ही कधी तुम्हाला दाखवू शकतो. 40 लाखाचं आपण ते मॉडेल म्हणजे कसं जुन्या पद्धतीचं, म्हणजे जुना लोक म्हणजे आपण काय म्हणतोय त्याला ऐतिहासिक लुक, त्याला ऐतिहासिक लुक देऊन आपण त्याला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजेंना 2-3 आम्ही भेटलो होतो, पण त्यांच्या डोक्यात कल्पना काय होती की ही वास्तू आमच्या ट्रस्टची आहे किंवा आमच्या मालकीची वास्तू आहे आणि ह्याचं जे हे आहे रिन्युएशन ते आमचं आम्ही करतो असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना आम्ही बऱ्याच वेळा 2-3 वेळा दाखवलं त्यांना आणि दाखवून त्यांना सांगितलं की आम्ही करू शकतोय. पण राजेने एकदा इथं आमच्या इथं अशोक माने साहेबांचा वाढदिवस होता, त्या दिवशी सुद्धा संभाजीराजे आले होते आणि त्यांनी मला विचारलं की पृथ्वीराज मी घोषणा करू काय. म्हटलं साहेब करणार करता ह्याच्यात सुद्धा म्हणजे तुमच्या काय जर व्हिडिओ ऑडिओ असतील त्याच्यात बघा तुम्ही. त्यांनी डेव्हलप करतो म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्या शिरोळ जनतेसमोर सांगितलं होतं. काय माझी कल्पना अशी आहे, म्हणजे आता राजे मोठी माणसं आहेत, राजांच्या पुढे आम्ही किरकोळ सर्वसामान्य रहित आम्ही जनता आहोत. जर राजेने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही आपल्या गावची अस्मिता आहे ती, त्यासाठी आम्ही लोकसहभागातून पण म्हणजे शासनाचा निधी न घेता लोकसभा आम्ही जर आज जरी आव्हान केलं तर किमान 40-50 लाख रुपये लोक आम्हाला देऊ शकतात, म्हणजे 1000-2000 देऊ शकतात. तर आपण ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतोय. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा राहावा अशी ह्या शिरोळकर जनतेची खूप मोठी मागणी आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा यासाठी काही मंडळी आता हे निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा करत आहेत. तर त्यांना माझं एवढंच आव्हान होतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज तुम्ही म्हणताय की शिवाजी तख्तचा मी कायापालट करू, ताराणींच्या गादी आहे तेव्हा तख्ताचा पायापालट करू, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करू. पण ते एवढं विसरले, आपण विकास केला म्हणतात, पण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक हायमॅक्स दिवा आपण बसवला होता, त्या तख्त्यावर उजेड पडावा लोकांना हे करावं म्हणून. तो पडलेला दिवा सुद्धा त्यांना बसवता आलेला नाही, लक्षात ठेवा. काय म्हणजे ह्या आता निवडणूक आल्यामध्ये मुद्दा वापरल्यात, पण दिवा जरी बसला असता तर खऱ्या अर्थाने त्यांचं शिवाजी महाराजांच्या विषयाने ताराराणी फार मोठा गंभीर आरोप म्हणजे सुधारणा राहिल्या, पण तुम्ही केलेल्या ज्या गोष्टी होत्या, जे बल्ब होते किंवा जे हायमॅक्स चालू ठेवणं हे गरजेचं होतं. तुम्ही ते पडल्याचं तुम्हाला ते बसवता आलं नाही, हे दुर्दैव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे 5 वर्षात करू शकले नाहीत. काय आता करतो म्हणतात ते काय, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा ह्याची संकल्पना खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये अजिंक्य तारा मंडळानं मांडली. ज्यावेळी त्यांच्याकडे उरूस आला, मग त्यांचे मी वैयक्तिक नाव घेतलं तर कोण वावगं वाटून घेणे त्याचं, त्यामुळे त्यांचे शक्तिजित गुरु म्हणून त्या मंडळाचे कार्यकर्ते त्याने त्याच्या अन्य कार्यकर्त्यांनी गावामध्ये शिवाजी महाराज अश्वारूढ भव्य पुतळा उभा राहावा यासाठी त्यांनी संकल्पना मांडली. आणि त्याच्यामध्ये मग गावातली सर्वच मंडळी असतील, आपली पत्रकार मंडळी असतील, सर्वच नेते मंडळी यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये आपण गावामध्ये एक चांगला अश्वारूढ पुतळा उभा राहावा यासाठी सगळ्यांनी ठरवलं. आणि ठरवलं त्यासाठी एक कमिटी पाहिजे. शासन काय करते आपल्याला त्या ठिकाणी की ह्याला बाकीच्या ह्याला म्हणजे
तुम्ही शिवसृष्टी उभा करावा किंवा स्मारकाच्या बाकीच्या गोष्टी उभा करा, बगीचा उभा करा, हो. अभ्यासिका उभा करा, ह्यासाठी शासन पैसे देते. पण पुतळा उभा करा शासन पैसे देत नाही. त्यासाठी आपल्याला लोकवर्गणी उभा करावी लागते. आमच्याकडे असे पण देणगीदार आहेत आमच्याकडे की अखंड ते शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला ती देऊ शकतात आमच्याकडे. मग तिची रक्कम किती असू दे एवढे आमच्याकडे देणगीदार आहेत. पण आम्ही काय केलं, शिवाजी महाराज हे सगळंच म्हणजे शिरोज नव्हे तर अखंड भारताचं जे आराध्य दैवत आहे, त्यासाठी आम्ही काय केलं, करताना सर्वांना सर्वसमावेशक या ठिकाणी आपली कमिटी करायची, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं. त्याच्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज तख्तामध्ये या ठिकाणी मिटिंग घेतली. ज्यांनी परवा तुमच्याकडे आरोप केले ते सुद्धा त्याच्यामध्ये ते संचालक आहे, काहीच केलं नाही, कागद वापर सुद्धा काढण्यात होतात. त्यांना कल्पना पण दिलेली आहे आमच्या सचिवांनी. या ठिकाणी शिवशाहू प्रतिष्ठान म्हणून आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि शिवशाहू प्रतिष्ठान स्थापन करून या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या ट्रस्टला वर्गणी गोळा करण्यासाठी घटनेसहित या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. घटनेची प्रत सुद्धा आपल्याकडे आहे, ट्रस्टचं मंजुरी पत्र पण आहे. पण राजकारण करणारा मी माणूस नाही. हे जर मी निवडणुकीत जर केलं असतं, ऐका तर लोक काय म्हटले असते की निवडणूक आल्यामुळे राजकारण करायला म्हटले असते. म्हणून आम्ही ते सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आणि थोडा आम्हाला मंजुरी विलंब झाला. मंजुरी विलंब का झाला तर तुम्हाला माहिती आहे, सिंधुदुर्ग मध्ये आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला हे झालं, दुर्घटना घडली. त्याच्यामध्ये मग ती दुर्घटना घडल्यानंतर तिथल्या ज्या ह्या होत्या धर्मदायच्या ही प्रमुख होत्या, त्यांना कोल्हापुरात त्यांची बदली केली. त्यांना कोल्हापूरला बदली केल्यामुळं त्या रिस्क घ्यायला तयार नव्हत्या. त्या सारखं आम्हाला त्या सारख्या तारीखवर तारीख टाकायच्या. आणि त्या काय मला तिथं सिंधूला इथं तुम्ही होणार नाही, कशावरून तुम्ही कसं मजबूत बांधणार हे बांधणार. त्यामुळे तारखा आमच्या पडत गेल्या. पण नंतर त्यांनाही खात्री पडली की ही करणारी जे मंडळ आहेत हे अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम करणारे मंडळ आहेत. म्हणून त्याने आम्हाला या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये दसऱ्यामध्येच आम्हाला या ठिकाणी मंजुरी मिळाली. तसं जर पृथ्वी यादवला जर पुतळ्याचं श्रेय घ्यायचं असतं तर आम्ही बॉडीमध्ये कुणालाच घेतलं नसतं. काय आपल्या गावाचे सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी सगळ्यांनी त्या बॉडीमध्ये जपणं आणि त्याच्याबद्दल तुमचं विशाल मन आहे, त्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही, कारण तुमच्या नावातच पृथ्वीचा आकार आहे. आपण केलंय आणि त्याचे आपले दोन आराखडे सुद्धा आपले तयार आहेत. आपण त्या दिवशी ते आपण सादरीकरण पण करणार होतो. एक म्हणजे कल्लेश्वर तलावामध्ये पुतळा उभा करायचा आणि दुसरा म्हणजे तहसीलकार नवीन इमारतीसमोर आपण त्या ठिकाणी शिवाजी महाराज स्मारक आणि शिवसृष्टी उभा करायचा. आपण दोन आपल्याकडे आराखडे पण आहेत. आज म्हणून तुम्हाला मी अर्ध्या ते दाखवू शकतो आपण तुम्हाला काय. पण आम्ही सर्वसमावेशक असल्यामुळे ह्याचा कुठे ज्यात राजकीय वास येऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी आम्ही ते थोडं पाळलं. ऐका. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय झालं की आम्ही जेव्हा मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये काय ठरलं की अन्य कुणाकडनं जी शिवाजी महाराजांची आपण जी मूर्ती उभा करणार आहे किंवा जो पुतळा उभा करणार आहे त्यासाठी अन्य बाहेरच्या गावातनं वर्गणी गोळा करण्याचं ठरलं. आपल्याच गावाच्या लोकांनी वर्गणी देऊन त्या पुतळ्यामध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये आपल्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचं योगदान असावं म्हणून ते आपण उभा करायचे. त्यासाठी आम्ही याच्यानंतर निवडणूक झाली की पावती बुक उभा करून शिवशाहू प्रतिष्ठानच्या मध्ये आपण उभा करत आहे. त्यासाठी नगरपालिकेला विनंती करून त्याच्यात तुम्ही पत्रकार मंडळी होता, आम्ही सगळेजण असेल, मी म्हणत नाही म्हणजे सर्वच राजकीय पक्षाची मंडळी असतील, वेगळ्या संघटनेचे असतील, गावयुवक असतील, त्या ठिकाणी 2 ते 3 एकर जागा आपण त्या ठिकाणी राखीव त्या ठिकाणी ठेवा लावलेली आहे. खरंय, तुमची चांगली संकल्पना आहे. आणि शिरोळचा स्वाभिमान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आगामी 5 वर्षांमध्ये पृथ्वीराज यादव किंवा जे नेते असतील ज्यांनी मनामध्ये सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर शिरोळमध्ये आपण बघतो की शिरोळमध्ये मुख्य रस्ता आहे महाराष्ट्रातलं, त्या ठिकाणी श्री क्षेत्र नरसिंहवाडीला आणि खिद्रापूर कोपेश्वर मंदिर बघण्यासाठी भाविक येतात आणि बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, चोऱ्या होतात आणि त्यामुळं ह्या शहरामध्ये CCTV असावेत म्हणून मध्यंतरी एक पोलीस निरीक्षक होते दत्तात्रय बोरीगिड्डे म्हणून, त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि CCTVचं नियोजन हे खरं म्हणजे त्याचं देखभाल दुरुस्ती ही नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीनं करावी असं नियोजन होतं. तर त्या संदर्भात तुमची काय संकल्पना आहे की एक CCTV असावेत, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्यावर लक्ष हे असायला पाहिजे, कारण आपण आपल्या व्यापामध्ये राहतो पण CCTVची नजर राहिली तर काही दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी त्याची जबाबदारी ही ठरवता येते. त्या दृष्टीनं तुम्ही काय करणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या शिरोळमध्ये आपण बघितलं तर जे नेटवर्क आहे, आता आपण बघतो की मुलं बरीचशी होम वर्क करणारी मुलं आहेत, कंपन्यांच्या नोकरीमध्ये आहेत पण होम वर्क घरात ते करतात किंवा मोबाईल वापरतात, बऱ्याच गोष्टींचं ज्ञान घेत असतात. अशासाठी इंटरनेट सुविधा ही या शिरोळमध्ये पाहिजेच, पुरेशी पाहिजे. ह्यासाठी तुमचा काय संकल्प आहे किंवा नियोजन आहे? पहिला मुद्दा आपण शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा स्मारक आपण उभा करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आणखीन एक 2-3 जागा बघून ठेवल्या आहेत गावामध्ये. त्याच्यामध्ये अन्य राष्ट्रीय पुरुषांची आपण त्या ठिकाणी
पुतळे किंवा मूर्त्या आपण उभा करणार आहोत त्या म्हणजे आम्ही सत्तेत आल्यानंतर. दुसरा मुद्दा तुम्ही CCTV कॅमेऱ्याचा सांगितला. तर CCTV कॅमेऱ्या संदर्भात दत्तात्रय बोरीगेटे साहेब जे होते त्यांच्यानी माझी बऱ्याच चर्चा झाली. तर एका आमच्या वरच्या वरच्या भागातल्या मंडळीकडे उरूस आला होता आपल्या हिंदवी स्वराज मंडळीकडे. त्यावेळी त्यांना एका CVCTची रक्कम त्या ठिकाणी त्यांना दिली आणि त्यांना मी काय सांगितलं, आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायत काळामध्ये होतो तेव्हा मला 12 लाख रुपयाचं बक्षीस आलं होतं. 12.5 लाखाचं ह्याच्यात कशामध्ये तंटामुक्तीचं बक्षीस आलं होतं. आणि त्या बक्षिसातली 5 ते 6 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे की तुम्ही रक्कम या ठिकाणी CCTV कॅमेरे वापरा म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण नगरपालिकेने ती रक्कम CCTV न वापरता अगदी रस्ते गटारी कामासाठी वापरली. ते जरी पैसे खर्च केले असते तरी सुद्धा चांगलं झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या गावातल्या शाळा आहेत त्या गावातल्या शाळांमध्ये आपण त्या ठिकाणी जो ग्रामपंचायत 14 वित्त आयोग होता, 14 वित्त आयोग पण पैसे शिल्लक होते जवळपास आम्ही बाहेर पडताना. त्याच्यामध्ये आपण सगळ्या शाळामध्ये या ठिकाणी आपण हे TV आपण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डिजिटल शाळा आपण डिजिटल शाळेत आपण सगळ्यांना स्क्रीन आणि त्यांना हे आपण मंजूर केलं होतं. म्हणजे टेंडर सुद्धा ते झालं होतं. पण ते सुद्धा त्यांनी ते पैसे परत काढून घेऊन शालेय शिक्षणाला महत्त्व नेता त्यांनी रस्ते गटावर त्या ठिकाणी पैसे खर्च केले. दत्तात्रय बोरीगेटे साहेबांना सांगितलं मी, गावात बँका आहेत, कारखाने आहेत, अन्य ठिकाणी तालुक्यात चांगले सोर्स आहेत. या ठिकाणी जवळपास MIDC आपल्या 2 आहेत. हे जर CSR फंडानं तुम्ही जर मागणी केला त्या लोकांच्याकडे, जर प्रत्येकाला एक कॅमेरा दिला तरी सुद्धा तुम्हाला कॅमेरा या ठिकाणी मिळेल. आमच्या वचननाम्यामध्ये तुम्ही माझ्या परस्पर कधी विचारा, सदाभाऊ खोत आपले राज्यसभेवर आमदार आहेत, त्यांच्याकडे आपण 5 कोटी रुपयाचा प्रस्ताव या ठिकाणी म्हणजे मी कुठल्या सत्तेत नाही काय नाही, त्यांच्याकडे गावात आपले CCTV बसवून 5 कोटीचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शिरोमधील सर्व रस्ते या ठिकाणी CCTVचे अंडर असेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. माझ्या वचननाम्यामध्ये विषय तसाच आहे की शिरोळमध्ये तहसील ऑफिसच्या परिसरामध्ये खूप काही वाहनं लावलेली असतात आणि त्याला व्यवस्था नसते. ह्या पार्किंग संदर्भात तुमचं काय नियोजन आहे का? पार्किंग संदर्भात जर बघितलं आपण तर आता आपलं शिरोळ शहर आहे आणि शिरोळ पोलीस स्टेशनच्या जर तुम्ही याच्यात आवाक्यात बघितला तर आपल्याकडे आपण जे ट्रॅफिक पोलीस म्हणतोय म्हणजे वाहतूक व्यवस्था करणारे जे नियंत्रक असतोय तर आपल्याकडे त्याची पोस्ट नाही आहे म्हणजे प्रॉपर शिरोळ गावात त्या ठिकाणी नाही आहे. त्यासाठी आपल्याला गृह मंत्रालयाशी संपर्क साधून या ठिकाणी कायमस्वरूपी एक वाहतूक नियंत्रण करणारा एक ट्रॅफिक पोलीस आपल्याला त्या ठिकाणी मागणी करून या ठिकाणी नेमून घ्यायला लागेल आणि त्यांच्या अंडरच आपण त्या ठिकाणी गावामध्ये सर्वे करून सम विषम पार्किंग असेल आपलं किंवा एकेरी वाहतुकीवर जे एकेरी वाहतुकीचा नियम पाळणार नाहीत त्या लोकांच्यावर कारवाई करायला. कारण काय झालंय आपल्याकडे 3-4 साखर कारखाने जाणारे या ठिकाणी ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते. त्याचप्रमाणे भाविकांचे वनवे आहे, वनवेचे नियम पाळले जात नाहीत कारण नियम पाळण्याला लावणारे शिस्त लावणारे अधिकारी त्यासाठी आपण ते नेमलं आणि पार्किंगच्या जागा नाही आहेत तर रस्त्यावर सगळे वाहनं लावलेली आहेत. आपण जर बघितलं गाव भागात बघितलं आणि वरती बघितलं बरेच जण रस्त्यावर अडथळा निर्माण करून वाहनं लावतात. अशी 50-100 वाहनं आहेत की जी 6-6 महिने त्या ठिकाणी हलवली त्याच्यावरही लक्ष वाहतूक नियंत्रकाची लक्ष आवश्यक आहे. त्या वाहतूक नियंत्रकाची मागणी करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही निवडण्यात पहिले वाहतूक नियंत्रण मागणी करू. आपल्याला पोस्ट नसल्यामुळं मध्यंतरी काळामध्ये मी म्हणजे पोलिसांच्या अगदी संपर्कात होतो तर ते आपण जागा मंजूर करून घेतली आपल्याकडे. तुम्ही आता प्रचारासाठी फिरताय, निवडणुकीचा प्रचार तुमचा धामधडक्यात सुरू आहे तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ देताय. इथं या ठिकाणी शिरोळकर जनता ही सगळी तुमच्यावर लक्ष आहे त्यांचं की तुमचा आता जो प्रचार झाला 2-4 दिवसाचा प्रचार झाला, तुम्ही प्रत्येक घरामध्ये फिरला, काय वाटतंय तुम्हाला तुमच्या पॅनल बद्दल किंवा इतरांच्या पॅनल बद्दल की तुम्हाला किती प्रमाणामध्ये कॉन्फिडन्स आहे की तुमच्या पॅनलची सत्ता येईल असं नागरिकांच्या एकंदरीत हावभावावरनं एकंदरीत प्रतिसादावरनं कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? गेल्या 5-7 वर्षामध्ये नगरपालिका स्थापन झाल्यानंतर जो आपल्या गावाला सर्वसामान्य नागरिक आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही किंवा त्याला सन्मानाची वागणूक मिळाली नाही. तेव्हा ते लोक काय करायचे, माझ्या ऑफिसमध्ये यायचे, किरकोळ छोटी छोटी कामं असायची लोकांची, पण ते न्याय दिल्या नसल्यामुळं आमच्याकडे यायचे आणि आम्ही प्रति नगरपालिका या ठिकाणी आम्ही नागरिकांचा सांगून ते जे काम करत नाहीत ते काम आम्ही प्रति नगरपालिकेहून आम्ही या ठिकाणी आमच्या ऑफिसमधून करून देत होतो आणि आमच्याकडे लोकांना मान सन्मान मिळत होता. त्यामुळे लोक आमच्या कामगिरीवर त्या ठिकाणी खुश होते. म्हणजे जे नगरपालिका सत्ताधारी मंडळी काम करत नाहीत, ज्यांच्या हातात कारभार ते करत नाहीत, पण सत्ता नसताना बाहेर असणारा माणूस सुद्धा आम्हाला या ठिकाणी न्याय द्यायचं काम करतोय. म्हणून या ठिकाणी आम्ही प्रति नगरपालिका या ठिकाणी बाहेर आम्ही त्या ठिकाणी चालवली. तर तुम्ही गेल्या 8-10 दिवसामध्ये जर बघितला तुम्ही तर आपण या ठिकाणी जनसंवाद पदयात्रा या ठिकाणी आपण काढली. म्हणजे अगदी आपलं दसरा चौकाचा भाग असेल दसरा चौकाच्या भागापासून ते जिरगे पेट्रोल पंपापर्यंत आपण इकडं आणि इकडं तुमचं जे चुडुमंगी तळ आपला शेवटचा भाग गावातला आपल्या
चुडमुंगे तळापासून ते घालवाड रोडपर्यंत आपण या ठिकाणी आपली जनसंवाद पदयात्रा आपण या ठिकाणी आयोजित केली. या पदयात्रेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगिता सतीश कांबळे असतील किंवा ज्या त्या प्रभागातले 2 उमेदवार असतील यांना आम्ही घरोघरी जाऊन नुसतं आम्ही नमस्कार चमत्कार केला नाही आम्ही लोकांना, तर सगळ्या करता भेटी घेऊन किरकोळ आमचे 1-2-3% लोकांना भेटी राहिले असतील त्या गावातल्या घरातल्या भगिनींशी असू देत किंवा युवकांशी असू देत किंवा वृद्धांशी असून आम्ही त्यांची संपर्क साधला, त्यांच्याशी त्यांच्या नगरपालिकेच्या भावना काय आहेत त्या सगळ्या या ठिकाणी जाणून घेतलं, त्यांचं मत जाणून घेतलं. जसं तुम्ही सर्वे करताय तसं एक प्रकारे आमच्या या ठिकाणी सर्वेच त्या ठिकाणी झालेला आहे. गावातल्या नागरिकांना या ठिकाणी माझ्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास, जसं नेते मंडळीने माझं वय कमी असताना सुद्धा हे विचारताना तुम्हाला मी गोड ज्यावेळी विचारतो त्यावेळी तिखट पण विचारायला पाहिजे यादव साहेब, की आपला जो गट यादव पॅनल म्हणून तुम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये जी बांधणी केलाय, आपण जर बघितलं छत्रपती ताराराणी पॅनल असेल, तिसरं जे आहे भाजप प्रणित आहे, आणि इकडं राजश्री शाहू पॅनल आहे. ह्या शाहू पॅनलमध्ये थोडंसं कमी असेल, पण छत्रपती ताराराणी पॅनलमधले जे उमेदवार आहेत बहुतांशी हे गेल्या 5 वर्षाच्या पूर्वीपासून तुमच्याकडे असलेले प्रमुख जे कार्यकर्ते होते, ह्या प्रमुख कार्यकर्त्यांचाच भरणा त्या ह्याच्यामध्ये दिसतो. तुमचं पक्ष बांधणीचं, नागरिकांचं कामाचं जर चांगलं, हे सगळं नागरिकांच्या कामाबद्दल तुमच्या कोण शंका घेत नाही, तेच खूप चांगलं आहे. पण राजकारणामध्ये ही जी बांधणी करताना कुठं तुमचं चुकलं का, असं काय वाटते तुम्हाला, की तुमची जी फळी होती ती खूप चांगली फळी म्हणून आपण शिरोळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गौरव होता. पृथ्वीराज यादवकडं खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगले कार्यकर्ते, ते एक सक्षम असे होते की एक सरपंच होता. तर ही माणसं कोण तुमच्याकडे राहिली नाहीत आज, हेही तुम्हाला थोडंसं आठवण मी करून देतो की त्याच्यामधलं नेमकं कारण काय. पृथ्वीराज यादव हा स्वच्छ आणि पारदर्शी काम करणारा माणूस आहे आणि जनतेत असली 24 तास धडपडणारा माणूस हा प्रश्न वारंवार विचारला जातो. सांगतो तुम्हाला, ते सांगतो उत्तर तुम्हाला, मला ब्रेक करू नका, फक्त माझं उत्तर तुम्ही ऐकून घ्या. तर आपण 3 पिढी शिरोमध्ये काम करतोय. बघा तुम्ही, अनेक शित्यंतर आली, आपल्याला बरीच लोक मोठमोठ्या पदावर गेली, हे गेली, आमच्यात नेते बाहेर पडले असेल, पण सर्वसामान्य माणसानं या ठिकाणी आमची कधी साथ सोडली नाही. आमच्या घराला आज सुद्धा 3री पिढी आम्ही काम करतोय, पण सर्वसामान्य लोक आमच्यावर या ठिकाणी आहेत. तुम्ही जर बघितलं असाल आमच्याकडे बरीच लोक आत गेली, बाहेर गेली, तेवढीच लोक आमच्याकडे नवीन लोक आली, पण पृथ्वीराज यादव नेते मंडळींच्यावर विश्वास ठेवणारा माणूस नाही. म्हणजे आता तुम्हाला एखादा नगरसेवक केलं आणि तुम्ही जर काम नाही करता तर मी थांबत, मी खालच्या तळ्यातल्या माणसापर्यंत काम करतोय, म्हणून माझी पार्टी या ठिकाणी टिकून आहे. तुम्ही जर जे बघितलं असेल, म्हणजे तुम्ही जे म्हणताय मला कोणावर आरोप करायचा नाही, जे कोण 2-4 लोक माझ्या बाजूला गेले असतील त्यांना सक्षम पर्याय त्या ठिकाणी उभारलेत, म्हणजे जनता गेली नाही, ते गेले असतील. मग तुम्ही समजून घ्या, आता एका आघाडीला तर पूर्ण पॅनल करता आलं नाही, बघितला तर तुम्ही, मग त्यांच्यात अपयशच आहे. कारण तुम्ही उमेदवार मिळत नाही, तुम्हाला जर 21 उमेदवार मिळत नसतील तर हे तुमचं फार मोठं अपयश आहे. आणि दुसरी जी पार्टी आहे त्यांना तुम्हाला जर लोकलचे उमेदवार मिळत नसतील, तुम्हाला एक उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी यवतमाळपर्यंत आणलाय तुम्ही एक उमेदवार, आणि दुसरा उमेदवार आहे तुम्ही ते अहमदनगरचा उमेदवार या ठिकाणी आणलाय, तर अशी परिस्थिती असेल तर गावचा कल तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. पृथ्वीराज यादव तळफळीत तळात काम करणारा माणूस आहे, त्यामुळे जनतेचा आणि युवकांचा माझ्यावर विश्वास आहे. जर तुम्ही माझ्या फेरीत बघितला तर किमान 200 ते 300 लोक असतात, 50 ते 60 महिला असतात. त्यामुळे माझं संघटन कौशल्य आहे, माझ्या संघटन कौशल्यावर कोणीही आक्षेप घेऊन या ठिकाणी कोण आलं काय कोण गेलं काय मला काय फरक पडत नाही. मी सर्वसामान्य माणसाची सेवा म्हणून करतोय. जय पराजय हा राजकारणाचा भाग आहे. मी कमी वेळात 2 पराजय सहन केले. मी जिल्हा परिषदेला माझ्या मंडळी 180 मतात पडल्या, पण मी नाराज झालो नाही. मी माझं काम करत राहिलो. परत जनतेने मला ग्रामपंचायत संधी दिली, ग्रामपंचायत काळामध्ये मी चांगले काम केलो. नगराध्यक्ष पदाला मी थोडक्या मतामध्ये हरलो, पण हरल्यानंतर मी बसू नये या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे परत काम करून जनतेच्या समोर आलं. आज जर शिरोळ जनतेचा विश्वास पाठबळ बघितलं तर आमच्या पाठीमागे आहे. आणि गेलेल्या लोकांची आज त्या पॅनलमध्ये काय अवस्था तुम्ही बघा. 2 पॅनल झाली होती, 2 पॅनलचे एकत्र करून माझ्यावर पॅनल करण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांचे स्वभाव तुम्हाला संधी निर्माण झाली असं वाटतं का? कारण ते जे छत्रपती ताराराणीचं पॅनल होतं आणि शाहूचं पॅनल होतं हे एकत्र लढेल आणि टक्करला टक्कर होईल असं वाटत होतं, पण त्यांचे 2 भाग झाले आणि बरेचसे उमेदवारांचं पण खालचं घुमजाव झालं. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय संधी जास्त मिळाली किंवा ते नुकसान तुमचं होतंय असं काय वाटलं तुम्हाला? तुमची माणसं गेल्यामुळं, कारण फुटले ते आणि माणसं तुमची त्यामध्ये गेली. नाही, मी माणसं माझी फुटली म्हणणारच नाही. मी जनता तिथली माझ्याबरोबर आहे. मी काय तुम्हाला 2 पॅनल झाले, पण तुम्ही विचार करा, तुम्ही मध्ये काही लोक माझ्या बाजूला गेले जनता माझ्यावर राहिली का नाही माझी, त्यांना पर्याय माणसं त्या ठिकाणी उभा राहिली का नाही सांगा बरं ती मला. ती माणसं पर्याय उभारली, पण जे लोक गेले त्यांचा स्वार्थी उद्देश होता, स्वार्थी होता त्यांचा. त्यामुळे स्वार्थी लोक एकत्र आल्यामुळे त्यांचे वैचारिक मतभेद झाले. आमच्यावर काही परिणाम झाले नाही. आमची पार्टी आहे अशीच आहे, आमचे लोक आहेत असेच आहेत, आमच्यावर उलट भर पडत गेले आमच्याकडं. पण ते लोकांचे स्वार्थी विचार, त्यांचे एकमेकांचे स्वार्थी विचार जुळले नाहीत. त्यामुळे शिरोळच्या जनतेनं ठरवलंय
की निवडणुकीपूर्वींच जमत नाही, मग निवडल्यानंतर काय जमणार आहे, गावाचं नुकसान होणार आहे. म्हणून जनता त्यांच्यावरती खुश नाही. जनतेने त्यांना दोघांनाही बाजूला करायला ठरलेलं आहे. आणि आमच्या पॅनेलला मी जर प्रतिसाद बघितला तर आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष उमेदवार योगिता सतीश कांबळे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मधनं पृथ्वीराज सिंह यादव, ते आमचे प्रभाग क्रमांक 10 ओंकार अरुण गावडे, म्हणजे इथं पण 21 उमेदवार आमचे या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील. मी शिरोळच्या जनतेला विश्वास आणि खात्री देतो की माझ्याकडे थोडं काम कमी होईल, पण तुमच्या पैशाचा योग्य विनियोग त्या ठिकाणी केला जाईल. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार तुमच्या मनात आहे तो कारभार या ठिकाणी केला जाईल. आणि जनतेसाठी आम्ही या ठिकाणी सदैव उपलब्ध राहू. एकही माणूस म्हणणार नाही की पृथ्वी यादवला मी मत दिलं आणि चुकीचा कारभार झाला असं एकही माणूस या ठिकाणी म्हणणार. याची मी खात्री आणि विश्वास मी शिरोळ जनतेला या तुमच्या महान कार्य न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून देतो. शिवशाही पॅनलचे शिवशाही विचारांचं प्रणित हे यादव पॅनलचे प्रमुख आज पृथ्वीराज सिंह यादव यांच्याशी आपण खूप चांगल्या गप्पा गोष्टी केल्या. शिरोळ शहर वाढत असताना त्याच्या संदर्भातलं पाण्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे प्रदूषणाचा प्रश्न असेल. प्रदूषणाच्या प्रश्नाला त्यांनी थोडंसं टाळलं असं मला वाटतं. माझ्या अजेंड्यामध्ये बघा तुम्ही काय, तर आपण जी माझी वसुंधरा योजना आहे त्याच्यामध्ये झाडं लावून आपल्याला माझ्या डोक्यात कल्पना आहे किमान 1 ते 2 सेंटीग्रेडनं आपल्या गावचं तापमान कमी झालं पाहिजे. आता उष्मा हा जर बघितला तुम्ही कमी झालं पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी वृक्ष लागवडीचं आपलं या ठिकाणी धोरण आहे. मी ठरवलंय एखाद्या भागामध्ये करताना नुसता रस्ता 10 ठिकाणी करण्यापेक्षा एक आता आपण जर धरला हा गणेशनगरचा भाग जर आपण पकडला तर गणेशनगरच्या भागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी पहिला भुयारी गटर अंतर्गत गटर झाली पाहिजे. त्या ठिकाणी चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा ह्याचा डांबरीकरणाचा रस्ता झाला पाहिजे. त्याचबरोबर साईडला पेवर ब्लॉक बसले पाहिजेत, लोकांना बसायला बेंचेस झाले पाहिजेत. त्याचबरोबर स्ट्रीट लाईट बरोबरच त्या ठिकाणी त्याचं प्रदूषण चांगलं राहावं यासाठी चांगली ऑक्सिजन झाडं त्या ठिकाणी लावली पाहिजेत. ह्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध आहे. माझा जो प्लॅन आहे तो पर्यावरणपूरकच प्लॅन आहे. त्याचप्रमाणे गावातल्या ज्या आपल्या इमारती आहेत, नगरपालिका इमारत असेल किंवा नगरपालिकेचा पाणीपुरवठा आहे, हा सौर ऊर्जेवरती करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे. ह्याच्यापूर्वी सुद्धा बघा मी प्रदूषण मुक्तीसाठी मी या ठिकाणी भरपूर काम केलं आहे. 5 मीटर रक्षा नदीत बाकी शेतात हा उपक्रम राबवलेला आहे. निर्मालय दान, गणेश मूर्ती दान हा उपक्रम या ठिकाणी मीच पहिल्यांदा या ठिकाणी राबवलेला आहे. हा प्रश्न खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितला. असाच एक प्रश्न आहे की शिरोळमध्ये नगरपालिका झाली पण प्राथमिक शाळा ज्या शिरोळच्या आहेत ती खूप चांगल्या नावाजलेल्या शाळा आहेत. राजाराम शाळा असेल, केंद्र शाळा असेल, छत्रपती शिवाजी शाळा असेल, तर ह्या शाळांचं पटसंख्या कमी व्हायला लागली. ह्या शाळांच्याकडलं पालकांचं आकर्षण कमी व्हायला लागलंय. ते वाढवावं आणि नगरपालिकेकडे ह्या शाळांचं व्यवस्थापन घ्यावं असं तुम्हाला तुमच्या नियोजनामध्ये काही आहे का? कारण ह्या शाळा सरकारी आहेत आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष नसतंय, त्याच्या व्यवस्थापनावर आपली देखरेख नसते. शिरोळ नगरपालिका झाली, आता जयसिंगपूरमध्ये बघितलं की नगरपालिकेच्या शाळा आहेत, महानगरपालिका कोल्हापूरमध्ये शाळा आहेत. आपण मात्र इथं अजून झालं नाही. त्याचं कारण का नाही झालं आणि काय होऊ शकतंय? तसं पाहिलं तर जयसिंगपूरला नगरपालिका शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी स्वतःचं स्थापन केलंय, पण आपल्या गावात ते स्थापन करणं शक्य नाही. कारण आपल्याला आर्थिक वैर एखादं कुटुंब चालवायचं झालं तर आर्थिक परिस्थिती आपली मजबूत त्या ठिकाणी लागते. तर आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत तर त्याला जिल्हा परिषद पगार देते, त्या ठिकाणी त्यांच्या सुविधा भौतिक सुविधा देण्याचा पण प्रयत्न करत आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधारी मंडळींनी पूर्ण शाळेकडे दुर्लक्ष केले. साधा मुरुम सुद्धा त्या ठिकाणी टाकला नाही त्यांनी. पण त्यांनी काय केलं, मात्र शाळेची जी व्यवस्थापन कमिटी असते यांचा काही संबंध असताना आपली 2-2 माणसं म्हणजे मुरवायसाठी 2-2 माणसं त्या ठिकाणी कमिटीवर घातली, 2-2 नगरसेवक त्याच्यामध्ये घातले. आणि जर एखाद्या शाळेतले शिक्षक किंवा ती कमिटी त्यांच्यावर विचारला गेली की बाबा अमुकामध्ये, तर आमचा काय संबंध आहे, जिल्हा परिषद संबंध आहे म्हणून सांगायचं. पण मात्र शाळेच्या स्नेहसंमेलनाला ह्यांना मात्र बोलवायचं. हा जो उद्देश आहे यांचा, हा उद्देश चुकीचा होता. आपण ग्रामपंचायत काळ असताना सुद्धा या ठिकाणी शाळेच्या मुलांसाठी आपण इतर यातनं सुद्धा भरपूर त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि याच्यापुढे सुद्धा जे विद्यार्थी आहेत माझ्या अजेंड्यामध्ये म्हणजे वचननाम्यामध्ये आहे, पहिलीपासूनचे ते पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या शिष्यवृत्ती आहेत त्या शिष्यवृत्त्या मिळवून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. 100% तुमचा संकल्प चांगला आहे. सगळे प्रश्न नगरपालिके संदर्भातले या ठिकाणी पृथ्वीराज यादव साहेबांनी नियोजनबद्ध अशी त्याची माहिती सांगितल्या. खरोखर शिरोळच्या विकासामध्ये तुमच्या सगळ्यांचं म्हणजे आम्हाला महान कार्याचं च्या नजरेतनं आम्ही बघतो. त्यावेळी अमरसिंह पाटील असतील, अशोकराव बापू माने असतील, ते सुद्धा वैयक्तिक खूप चांगलं काम त्या ठिकाणी करतात. त्यांचंही या ठिकाणी पॅनल आहे आणि पृथ्वीराज यादवांचं या ठिकाणी पॅनल आहे. ह्या लोकांना तुमचं काम कळावं कारण तुम्ही धावत असता.
ह्या गल्लीतनं पासून त्या गल्लीपर्यंत, त्या टोकापासून त्या टोकापर्यंत. पण लोकांना घर बसल्या तुमच्या भूमिका कळाव्यात, कारण जनरल सभा घेणं हे करणं ह्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये खूप किचकट प्रक्रिया आहे. आणि मात्र तुमचं ध्येय धोरणं कळावीत, शहराबद्दलच्या तुमच्या संकल्पना कळाव्यात, म्हणून तुम्ही आमच्या खास महानकारच्या ह्या न्यूज चॅनलच्या ह्या स्टुडिओमध्ये आलात. तुम्ही सविस्तर उत्तरं त्या ठिकाणी दिलीत. समारोपा करताना आम्हाला एक चांगली परखडपणा आमचा जो आहे तो सुद्धा तुम्हाला दिसला. आणि तो परखडपणा ह्यासाठी असतो की आपण एखादं काहीतरी वाहन जातंय तर त्याला दाबल्याशिवाय ते पुढे जात नाही, त्याची गती येत नाही, त्याचं चांगलं पण होत नाही. म्हणून थोडंसं बोलतो. तुमच्या सगळ्याबद्दल आम्हाला आदर आहे. जनता शेवटी जनतेच्या हातात आहे की सत्तेच्या किल्ल्या कुणाच्या हातात द्यायचा. तुमच्या पॅनलचं सुद्धा या ठिकाणी आम्ही हे करतो, तुमच्या पॅनलला यश मिळावं, सगळ्याच पॅनलला यश मिळावं अशी आमची भावना आहे. पण त्या ठिकाणी लोकशाही असल्यामुळे तुम्ही म्हटला एका मतानं सुद्धा जर पदावर गेला तर तो पदाधिकारी होतो. तुमच्या ह्या सगळ्या संकल्पना ह्या यशस्वी होत ह्याच भावना आम्ही व्यक्त करतो. तुम्ही महान कार्य न्यूज चॅनलमध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपली छोटीशी मुलाखत या ठिकाणी शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात, परत आपण निवडणूक झाली आणि पृथ्वीराज यादव साहेब म्हटले त्याप्रमाणे आपला एक संकल्प राहील, जर ह्या 3 पॅनलचे नेते एकमेका समोरासमोर येत असतील, कारण बऱ्याच गोष्टी ह्यांनी गंभीर बोलल्यात, त्या समोरासमोर बोलण्याचं धाडस प्रत्येकाचं पाहिजे. आणि त्याचंही आपण नियोजन होतंय काय हे थोडंसं आम्ही बघून घेऊ. आणि तसं झालं तर परत एकदा आपल्याकडे यादव साहेब येतील. त्यांच्या भावना ज्या काय तीव्र असतील की, आणि त्या भावना व्यक्तिगत नाही आहेत, त्या गावाच्या विकासासंदर्भात कोण चुकलं तर तू चुकलास म्हणायला त्याला काही भीती वाटायची गरज नाही. दचकायचा विषय नाही. हे मी तुम्हाला सांगतो की आम्हाला तुमची भांडणं लावणे असा विषय नाही आहे. पण शिरोळच्या विकासामध्ये कोण चुकत असेल तर चुकीला चूक म्हणणं, हे स्पष्टपणा ठेवणं, ह्यासाठी सुद्धा नियोजन करू. आणि तुमचं निकालानंतर, तुमचा निकाल सुद्धा लागल्यानंतर आणखीन एकदा तुम्ही शिरोळच्या संकल्पनेसाठी काय काय करणार, तुम्ही म्हणताय की आम्ही वचननामा दिलाय, तो वचननामा तुमचा पूर्णत्वास येवो ही आमच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजचं न्यूज